जालन्याला जेवढे व्यापारी आहेत ना ते ब्रँडिंग करतात स्वतःचं. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं डाळीमध्ये बजरंग दाल आहे, MB नावाचे कपड्याचं दुकान आहे आमच्याकडे, मूलचंद भगवानदास, त्यानंतर महिको आहे, महेंद्र आहे. इवन म्हणजे अगदी आमच्याकडे एक चिवडा मिळतो जालना, शंकर महाराज का चिवडा, तो प्रसिद्ध आहे. मामा के पेढे, हे तुम्हाला कुठेही जा तुम्हाला ते मिळतील. एक स्वतःचा ब्रँड तयार करण्याची एक जालन्याच्या व्यापाऱ्यांची मानसिकता आहे. जालन्यामध्ये शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली पंतप्रधान नेहरूंनी. करेक्ट. त्यांचा भारताचे पण येस. तेव्हा पंडितजी जेव्हा जालन्याला आले होते त्यांचा नागरी सत्कार झाला आणि त्यांना 21,000ची थैली तिथल्या व्यापाऱ्यांनी दिली. मग पंडितजींनी तीच थैली रुस्तुमजींच्या हातात दिली आणि म्हणाले की इथं उच्च शिक्षणाची तुम्ही काहीतरी व्यवस्था करा आणि जालना एज्युकेशन सोसायटीची तिथे स्थापना झाली. असं दानवे एक अजब रसायन आहे, मराठवाड्याचं रसायन आहे त्यांना असं म्हणता येईल. ग्रामीण भागातून आलेत, अनुभवातून शिकत आहेत, पूर्णपणे अनुभवातून शिकून आले. आणि रावसाहेबांचं कसं आहे की रावसाहेबांनी कितीही मोठे झाले, म्हणजे आता ते केंद्रीय मंत्री 2 वेळेस झाले, प्रदेश अध्यक्ष, परंतु त्यांचा पेहराव असेल, त्यांची भाषा असेल, त्यांची काम करण्याची हातोटी असेल, ते जमिनीवर बसतात, पत्राळीवर जेवतात, झोपडीत जातात, सुखदुःखात माणसाच्या जातात. म्हणजे आमच्याकडे एक म्हण आहे, मरणादारी का तोरणादारी, तर ते मरणादारी सोडत नाहीत, तोरणादारी सोडत नाहीत. त्यांचं अतिशय व्यापक होतं. आमच्याकडे घोडे तयार होतात आणि ते एक्सपोर्ट होतात. म्हणजे कसं होतं, आमच्याकडे समजा एखादा मुलगा शिकला आणि इंजिनियर झाला तर त्याला जालन्यात रोजगार नाही आहे सर, त्याला जालना नाही आहे, तर गेला फार संभाजीनगरला गेला तर तिथे सुद्धा आता सॅच्युरेशन आहे, मग तो येतो इथे पुण्यात. ड्रायपोर्टची घोषणा केली नितीनजी गडकरींनी आणि घोषणेनंतर त्यांनी ताबडतोब त्याच्यावर खूप वेगाने काम केलं. जवळपास 500 एकर जमीन संपादित करून ड्रायपोर्ट JNPTच्या हवाली केली आमच्या जिल्हा प्रशासन. स्वतः गडकरी साहेबांनी कुदळ मारली तिथे. त्यावेळेस ते असं म्हणाले होते की मी 1 वर्षाच्या आत ड्रायपोर्ट चालू करेल, परंतु दुर्दैव आहे 12 वर्ष झाली आमचा ड्रायपोर्ट काही झालेलं नाही, फक्त रेल्वेचे रूळ आहेत तिथे. असं म्हटलं होतं की जर ड्रायपोर्ट चालू झाला तर जालना विल बी मुंबई, कारण बंदरावरची जी शहरं असतात त्यांचा विकास होतो. मराठा समाजाची आरक्षणाची मागणीच नाही आहे, माझं स्पष्ट मत आहे. तर ही आमच्या भागामध्ये म्हणजे नॉट ओन्ली जालना, संभाजीनगर शहर सोडून ग्रामीण समजा, इकडे हिंगोली, बीड विशेषतः, हा जो आमचा पट्टा आहे सगळा, या भागामध्ये जो सगळ्या प्रकारचा अनुशेष निर्माण झाला मागास मागास, त्याचे वेगवेगळे जे फोर्सेस आहेत त्याचा एक व्हेक्टर हा निघाले. अब्दुल सत्तारांचं असं आहे की अब्दुल सत्तार की नाही, सिल्लोडमध्ये त्यांचा खूप मोठा जम आहे. अब्दुल सत्तारांचाही स्वभाव असा रावसाहेबांसारखाच आहे, ते खाली ग्राउंडला त्यांची कनेक्टिव्हिटी जबरदस्त, एकदम जबरदस्त, त्यामुळे त्यांना पराभूत कुणी करू शकत नाही. आणि ते अतिशय चतुर राजकारण आहे, ऑपॉर्च्युनिस्ट आहेत एकदम. आणि मनोज पाटलांना उत्स्फूर्त पाठिंबा. म्हणजे मला असं वाटत नाही मराठवाड्यातला एकही मराठा समाजाचा तरुण, महिला, नागरिक, पुढारी, नेते सर्वजण मनोज पाटलांच्या मागे. नमस्कार. बोलबिडूच्या जिल्ह्याचं राजकारण या सिरीजमध्ये परत एकदा आपलं स्वागत. या सिरीजमध्ये आपण महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधली गेल्या 50-60 वर्षामधली राजकीय सामाजिक स्थित्यंतर त्याचा आपण आढावा घेतोय. आपल्यासोबत सुरेश केसापूरकर सर आहेत, ज्येष्ठ पत्रकार. जालना म्हटल्यानंतर जालना सोने का पालना असं म्हटलं जायचं, इतकं समृद्ध शहर होतं, व्यापार उद्यमाचं शहर, बियाणांची राजधानी, एक महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र. या शहरावरती थोडीशी संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद याचा प्रभाव किंवा त्याच्या छायेत ते शहर राहिलेलं आहे. पण इथंसुद्धा खूप मोठे मोठे नेते जे आहेत ते होऊन गेले. सुरुवातीला काँग्रेसचा हा बालेकिल्ला होता, त्याच्यानंतर आता गेल्या अनेक वर्ष तो भाजपचा बालेकिल्ला आहे. पूर्वीच्या काळी पुंडलिक दानवे असतील किंवा आत्ता रावसाहेब दानवे असतील, राजेश टोपे कोरोना काळामध्ये जे आरोग्यमंत्री होते ते असतील, इतर पण अनेक नेते आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं केंद्र जे आहे ते सुद्धा या जालना जिल्ह्यामध्ये जे तांतरवाली सराटी मनोज पाटील जरांगे अजूनही ती धग कायम आहे. तर एकूणच पूर्वीचा इतिहास, ते कशी स्थित्यंतर घडत गेली आणि आत्ता तिथली काय परिस्थिती आहे, हे सगळं आपण केसापूरकर सर त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. विशेष म्हणजे मराठा आरक्षणाच्या निमित्ताने त्यांनी एक सर्वे पण केलेला आहे, तर तो पण एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. तर स्वागत
नमस्कार. जसं मी मगाशी उल्लेख केला की जालना, सोने का पालना वगैरे ते ठीक आहे, म्हणायला छान वाटतं आणि जवळ आहे ते संभाजीनगरपासून. पण कुठेतरी एक सतत एक छाया त्याची पडलेली दिसते. अ, अजूनही ती छाया तशीच आहे का बाहेर आले? पण थोडंसं आपण आधी जाऊयात. हे तर तुम्ही सांगाच. अ, कारण मराठवाडा मुक्ती संग्रामाची जी लढाई आहे, त्याच्यामध्ये जालन्याचं पण योगदान आहे. म्हणजे संपूर्ण मराठवाडाच ब्रिटिशांच्या अंमलाखाली पण होतं. तर पूर्वी आपण जाऊयात आधी, म्हणजे त्या काळामध्ये जालना कसं होतं? मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये जालन्याचं योगदान खूप मोठं आहे. जालन्यामध्ये हुतात्मा जनार्दन मामा यांनी त्यासाठी बलिदान दिलं. जालन्यामध्ये सशस्त्र क्रांतिकारकांचा एक तळ होता. बद्रीनारायण बारवले जे आहेत महिकोचे संस्थापक, ते सुद्धा या चळवळीत होते आणि जनार्दन मामा आणि ते दोघं क्लासमेट होते, एका वर्गात होते. जालन्याला त्यावेळेस एक निजाम सरकारची एक शाळा होती. आजही आहे ती शाळा, आता जिल्हा परिषद चालवते. त्या शाळेमध्ये यांनी वर्गामध्ये वंदे मातरम म्हटलं, मिरवणूक काढली, त्यांना शाळेतून काढून टाकलं. अशा स्थितीतनं ते त्यांनी एका पोलीस स्टेशनवर पण हसनाबादच्या सशस्त्र हल्ला केल्याचा आहे. दगडाबाई शेळके म्हणून एक आमच्याकडे धोपटेश्वर छोटंसं गाव आहे बदनापूर तालुक्यात. त्यांनी तर त्या घोड्यावर बसायच्या आणि बंदूक चालवायच्या. त्यांनी सशस्त्र उठाव केला होता या मराठवाडा मुक्ती. म्हणजे आता त्या घरातनं बाहेर पडणार म्हणून त्यांनी त्यांच्या नवऱ्याचं दुसरं लग्न लावून दिलं. म्हणजे इतक्या टोकाच्या मानसिकतेमधली ती महिला स्वातंत्र्य सैनिक आमच्या जिल्ह्यात झाली आहे. याहून अंदाज घ्या की खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये निजामच्या विरोधामध्ये लोकांची हे होती. जालन्याला ब्रिटिशांची तैनात फौज होती, एक मोठं केंद्र होतं. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांचे सैनिक होते, तिथं अधिकारी होते आणि त्या अधिकाऱ्यांना काही मटेरियल सप्लाय करण्यासाठी तिथे पारसीसुद्धा मोठ्या प्रमाणात होते. ते व्यापारी होते पारसी. आणि या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यामध्ये जनार्दन मामा डोनगाव नावाचं एक छोटंसं गाव आहे, तिथे एक छोटी चकमक झाली, त्यात ते हुतात्मा झाले. आणि 17 सप्टेंबरला जेव्हा मराठवाडा स्वतंत्र झाला 1948ला, त्यावेळेस एकीकडे 17 सप्टेंबरचं ध्वजारोहण होत होतं इकडे आणि मामांना घेऊन बद्रीनारायण बारवले साहेब देऊळगावला गेले होते आणि तिथून बुलढाण्याला गेले दाखवायला, कारण गोळी लागली होती त्यांना आणि त्यांचे अंत्यसंस्कार तिथेच झाले. म्हणजे त्याच दिवशी 17 सप्टेंबरला असं एक त्याचा छोटासा खूप हृदयस्पर्शी आठवण सांगितलं. सर, जालना जिल्ह्याची निर्मिती तशी 1981 1 मे 1981. पण तो जो काळ होता साधारणतः जेव्हा ते 1900 आपण असं म्हणतो 48 ते 81, तर त्या काळामध्ये कशी स्थित्यंतर घडत गेली? म्हणजे ब्रिटिशांची पण तैनात फौज होती, निजाम होता, परंतु जेव्हा 48ला मुक्तीसंग्राम झाला, त्याच्यानंतर काय स्थिती होती सुरुवातीला? कारण एक व्यापार उदिमाचं शहर मानलं जातं. म्हणजे स्टील इंडस्ट्री वगैरे आपण ती पुढे चर्चा करूयात, पण तिथं बियाणं म्हणा, दाल मिल, ऑइल मिल, जिनिंग प्रेस आणि असं दिसतं की तिथं फक्त स्थानिक नाही तर परप्रांतीय वेगवेगळे, म्हणजे अगदी त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे सर की जालना शहर हे 2 नद्यांच्या संगमावर वसलेलं गाव आहे. जालन्यात 2 नद्या आहेत, कुंडलिका आणि सीना. तर ही कुंडलिका नदी भोकरदन तालुक्यातनं येते. राजूर जो गणपती आहे त्या भागातनं ती येते. तिथे एक घाणेवाडी नावाचा खूप मोठा प्राचीन तलाव आहे. 1934मध्ये तो तलाव तयार झाला स्वातंत्र्यपूर्व काळात. आणि तो सुद्धा जालन्याचे जे पहिले आमदार होते बेझनजी पेस्टनजी म्हणून, त्यांनी तो खोदला. निजाम सरकारने सुरुवातीच्या काळात त्याला मदत केली, ब्रिटिशांनी मदत केली, पण नंतर त्यांनी स्वतःच्या खर्चातनं केलाय तो. आणि तो तलाव असा आहे की त्या तलावातनं तो जालना शहरापासून साधारण 8 किलोमीटर अंतरावर आहे ना, गुरुत्वाकर्षणाने तिथे पाणी येतं विनावीज. आजही तो तलाव कामात आहे, पूर्ण आहे. पण त्याच्यात थोडं खूप गाळ साचला आहे आणि गाळ काढण्याचं काम 2010 पासून तिथे चालू आहे, लोकसहभागातून चालू आहे. म्हणजे यावर्षी तर मला सांगायला खूप आवडेल की 5 लाख ट्रॅक्टर गाळ काढला लोकसहभागात. 100% जवळपास 3 कोटी रुपये लोकसहभागातून खर्च झालेत आणि त्याच्या दुप्पट पैसे शेतकऱ्यांनी खर्च केले गाळ घेऊन जाण्यासाठी शेतामध्ये. तर आणि हा जो स्वातंत्र्यपूर्व काळाचा तुम्ही म्हणालात की इथे मोठ्या प्रमाणामध्ये मी सांगितलं तैनात फौज होती आणि त्यांच्यासाठी पारसी लोक होते. त्यामुळे जालन्यामध्ये पारसी समाजाची खूप मोठी वस्ती होती. व्यापारी होते मोठे.
आणि ते पण दानशूर होते. घाणेवाडी तलावाच्या निर्मितीमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. म्हणजे असं दिसतं सर की रुस्तमजी हे जालन्याचे जालनवाला, आमदार होते ते. तर मला तेच विचार की हे जे तसे स्थानिक नसलेले लोक पण हो आमदार होऊ शकले. हो. आणि ही मंडळी खूप दानशूर होती. आणि जालन्यामध्ये ही मंडळी सगळी व्यापारी आली कशी सर? तर मी तुम्हाला सांगितलं 2 नद्या आहेत आमच्या गावात आणि एवढा मोठा तलाव, आणखी 5 तलाव होते आमच्याकडे मोठी मोठी. त्यातले आता हे 2च शिल्लक आहेत. एक मोती तलाव म्हणून मोठा शिल्लक आहे. बाकीचे तलाव सगळी नष्ट झाली आहेत काय सगळ्या या शहरीकरण किंवा अन्य कोणत्या कारणांमुळं. त्यामुळे इथं पाणी होतं खूप. जलसमृद्ध गाव होतं जालना एकदम. मग त्यामुळे काय झालं की उत्तर भारतामधनं राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश या भागातली जी व्यापारी मंडळी आहेत ती दक्षिणेत आली आणि त्यांनी पाहिलं की इथे खूप पाणी आहे. आणि एक म्हण आहे सर आपल्याकडे की पाण्यापासून जवळ आणि सोयऱ्यापासून लांब ओके. राहिलं पाहिजे. त्यामुळे हे पाण्यापासून जवळ आले सगळेजण आणि जालन्यात राहिले. जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजस्थानी समाज आहे. त्याच्यामध्ये म्हणजे शहरात त्याच्यामध्ये राजस्थानी समाजात माहेश्वरी आहेत, अग्रवाल आहेत. अग्रवालामध्ये राजस्थानी अग्रवाल, हरियाणा अग्रवाल वेगळे आहेत. गुजराती आहेत. उत्तर भारतातले गवळी आहेत. गवळी समाजात अहिर गवळी आहेत, लाड गवळी आहेत. त्यानंतर लोध आहेत, रजपूत आहेत. त्यानंतर मन्नेरवालू आहेत. त्यानंतर खालून दक्षिणेत आंध्र प्रदेशातनं आलेली मंडळी आहेत, तेलुगू मोठ्या प्रमाणात मन्नेरवालू. आमचे जे आमदार आहेत कैलास गोरंट्याल ते तेलुगू समाजाचे आहेत. त्यांना सुद्धा प्रतिनिधी. जालन्याचं हेच वैशिष्ट्य की जालन्याला बाबूसेठ दायमा नावाचे मारवाडी समाजाचे 10 वर्ष आमदार होते. त्यांच्या आधी त्याच्यानंतर भिसे होते. त्याच्यापूर्वी भाऊसाहेब देशपांडे नावाचे आमदार होते. तर ही वेगवेगळ्या समाजातली मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून तिथे निवडून आली. साधारणतः 1980 पर्यंत 1981ला आमचा जिल्हा झाला. तोपर्यंत ह्या सगळ्या लोकांचा तिथे प्रभाव होता. जालन्यामध्ये शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली पंतप्रधान नेहरूंनी. करेक्ट. त्यांचा सत्कार भारताचे मला पण, वाटतं yes. झाला तेव्हा तरी पंडितजी जेव्हा जालन्याला आले होते त्यांचा नागरी सत्कार झाला आणि त्यांना 21,000ची थैली तिथल्या व्यापाऱ्यांनी दिली. मग पंडितजींनी तीच थैली रुस्तुमजींच्या हातात दिली आणि म्हणाले की इथं उच्च शिक्षणाची तुम्ही काहीतरी व्यवस्था करा आणि जालना एज्युकेशन सोसायटीची तिथं स्थापना झाली. आणि मग तिथून ते जालना RG बगडिया आर्ट्स, SB लखोटिया कॉमर्स अँड R बेझनजी सायन्स कॉलेज सुरू झालं. बेझनजींनी देणगी दिली. जालन्याचं वैशिष्ट्य असं आहे की इथं व्यापारी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात डोनेशन्स दिल्या जातात. सामाजिक कामाला मोठ्या प्रमाणात दान दिलं जातं. व्यापाराची तर इतकी जुनी समृद्ध परंपरा आहे सर की सुरतेहून येताना छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा जालन्याला थांबले आहेत आणि त्यांनी स्वराज्यासाठी तिथून धन घेतलेलं आहे, गोळा केलेलं आहे. व्यापारी तिथे जे आलेत परप्रांतातून आलेले सगळे ते त्यांनी इथे या गावामध्ये प्रचंड प्रमाणात व्यापार. सुरुवातीला किराणा भुसार मालाचा व्यापार होता. आजूबाजूला कापूस मोठ्या प्रमाणात पिकतो त्यामुळे मग जिनिंग उभ्या राहिल्या, काठी तयार व्हायला लागल्या, सूतगिरण्या उभ्या राहिल्या. त्यानंतर मग थोडं त्यात परिवर्तन झालं, ॲटोमॅटिक म्हणजे झाल्या काही गिरण्या वगैरे. नंतर डाळ मिल्स उभ्या राहिल्या आमच्याकडे. आमची बजरंग दाल नावाची एक डाळ ब्रँड आहे, मुंबईत विकल्या जाते. बजरंग दाल नावानी ती ब्रँड आहे. त्यामुळे जालन्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे सर, जालन्याला जेवढे व्यापारी आहेत ना ते ब्रँडिंग करतात स्वतःचं. म्हणजे असं मी तुम्हाला सांगितलं डाळीमध्ये बजरंग दाल आहे. MB नावाचे कपड्याचं दुकान आहे आमच्याकडे, मूलचंद भगवानदास. ते जवळपास 100 वर्ष झाले त्याला. ते MB कपड्याचं दुकान आहे. त्यानंतर महिको आहे, महेंद्र आहे. इवन म्हणजे अगदी आमच्याकडे एक चिवडा मिळतो जालन्यात, शंकर महाराज का चिवडा, तो प्रसिद्ध आहे. मामा के पेढे, ते तुम्हाला कुठेही जा तुम्हाला ते मिळतील. एक स्वतःचा ब्रँड तयार करण्याची एक जालन्याच्या व्यापाऱ्यांची मानसिकता आहे. आता तुम्ही ही स्टील इंडस्ट्री सुद्धा बघितली ना सर, तर स्टील सारखं प्रॉडक्ट आहे पण त्याचे ब्रँड आहेत. कालिका स्टील, मेटारोल, पोलाद अशा प्रकारचे ब्रँड आहेत त्यांचे. रूपम, हे ब्रँडनी ते स्टील विकतात. आणि त्याच्यामध्ये पण ते नेहमी इनोव्हेशन करतात. म्हणजे स्टील इंडस्ट्री असेल, सीड इंडस्ट्री असेल, पण ही सगळी बाहेरून आलेली मंडळी जालन्याची भूमिपुत्र झाली आहेत आता. त्यांच्या 3-3, 4-4 पिढ्या इथे मिसळून गेली. ते सगळं त्यांचे काही आजोबा, त्यांचे पंजोबा, त्यांचे कुलदैवत वगैरे तिकडे आहेत, ते जात असतात. तर असा एक समृद्ध व्यापाराचा इथे शहराला वारसा आहे. बरोबर. पण सर तुम्ही जे म्हणाला की त्यामुळंच पारसी मंडळी असतील किंवा हे सगळे सहज आमदार होऊ शकले 1981 किंवा ह्याच्यापर्यंत, तर ते काँग्रेसकडून होत होते. काँग्रेस तर तो त्यावेळेस बालेकिल्ला होता. अर्थातच काय आहे की स्वातंत्र्याची म्हणजे हैदराबाद मुक्ती लढा जो सुरू झाला त्यामध्ये काँग्रेसचं नेतृत्वच होतं सगळं. आणि त्यानंतर 1980 पर्यंत आणीबाणीपर्यंत साधारणतः
जिल्ह्यावर पूर्ण काँग्रेसचा प्रभाव होता पूर्ण. तिकडे माणिकदादा पालोदकर होते सिल्लोडचे, कारण तो सिल्लोड आमच्या जालना लोकसभामध्येच होता. त्यानंतर रंगनाथराव काळे मंत्री होते आमचे सोयगावचे, त्याचे ते मूळचे जळगावमध्ये जनता जन्म, पण त्यांची कर्मभूमी सोयगाव. अजिंठा शिक्षण प्रसारक मंडळाची त्यांनी स्थापना केली. त्या भागामध्ये शिक्षण, दूध, शेतीमध्ये मोठं काम आहे रंगनाथराव काळेंचं. माणिकदादा पालोदकर असे शंकरराव, नंतर मग भोकरदनमध्ये रंगनाथ पाटील होते, इकडे बाळासाहेब पवार होते संभाजीनगर. तिथे जालन्याला त्यांनी जालना सहकारी साखर कारखाना स्थापन केला पहिला, आणि तो कर्जमुक्त केला त्या काळात त्यांनी. तर ही मोठी मातब्बर मंडळी काँग्रेसची होती, काँग्रेसच्या विचाराची होती, आणि त्यामुळे जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता साधारण 1977 म्हणजे आणीबाणीपर्यंत. पण आणीबाणीमध्ये जे काही परिवर्तन झाली सगळीकडे, तर ते पण जालन्यात परिवर्तन झालं. आणि जालन्याचे पहिले खासदार पुंडलिक हरी दानवे निवडून आले. म्हणजे पुंडलिकरावचा एक छोटासा किस्सा मी सांगतो सर तुम्हाला. पुंडलिकराव, तर मी सुद्धा साक्षी आहे त्याला. पुंडलिकराव असे आमच्या एका घण म्हणून आहेत तिथे, त्यांच्या ते माझे पण रिलेटिव्ह आहेत, मी तिकडेच थांबलो होतो. तर ते सकाळी अक्षरशः असं त्यावेळेस माकडछाप दंतमंजन मिळायचं काळं, आणि पुंडलिकरावाचं दात घासत होतं, मला चांगलं आठवतं. आणि त्यावेळेस 7:10 संभाजीनगर म्हणतो त्यावेळेस औरंगाबाद आकाशवाणीवर बातम्या लागायच्या, आणि त्या बातम्यामध्ये आलं की जालन्यावरून लोकदलाचे उमेदवारी पुंडलिक हरी दानवे यांना देण्यात आली आहे. आणि औरंगाबादला त्यावेळेस बापूसाहेब काळेजात त्यांना उमेदवार. तर ते काळे नावाचे ग्रस्त होते, ते पळत पळत आले आणि ते म्हणाले, हो पुंडलिकराव तुम्हाला तिकीट मिळालं. तर ते म्हणे, मला कशाला तिकीट मिळालं, असं करत होते. त्यांना माहीत सुद्धा नव्हतं वस्तुस्थिती. मग परत कान देऊन ऐकलं, कारण शेवटी मग आजच्या ठळक बातम्या येतात, त्यात पुन्हा पुंडलिकरावचं नाव आल्यावर मग ते कन्फर्मेशन झालं की त्यांना तिकीट मिळालं. मग ते एकदम ओरडायला लागले, अरे चला आता चहा करा. चहा घेतला सगळ्यांनी, आणि तेवढ्यामध्ये एक मोहनसेठ तलरेजा नावाचे व्यापारी होते जालन्याचे, ते आले स्कूटरवर. अरे बोले पुंडलिकराव आपको तिकीट मिल गया, बोले चलो निकलेंगे. त्यांना घेतलं गाडीवर, गेले, 2 धोतर दिले, शर्ट शिवले असे रस्त्यावर, ते टेलर असतात त्याच्याकडे 2, आणि पुंडलिकरावला दुपारी 1 वाजता बस स्टँडवर नेऊन त्यांच्या खिशात पैसे टाकून त्यांना जा म्हणे, औरंगाबादला तुमची बैठक आहे 5 वाजता. आणि मग पुंडलिकराव गेले. म्हणजे ही परिस्थिती होती. आणि नंतर पुंडलिकराव त्या निवडणुकीच्या वातावरणात इतकं वेगळं वातावरण होतं, निवडून आले. म्हणजे त्या काळात त्यांच्या खिशामध्ये 10 रुपये सुद्धा नव्हते, आणि ते प्रचार सभेमध्ये भाषण करायचे, आणि मग असं झोळी फिरवायचे, लोक पैसे टाकायचे, लोकवर्गणीतून लोक त्यात पैसे टाकायचे, आणि त्यात चालायचे. ते निवडून आल्यानंतर त्यांना लोकांनी वर्गणी करून एक 55,000 रुपयाची जीप घेऊन दिली होती. इतके साधे, म्हणजे आज तर तुम्ही म्हणजे आजच्या तरुण पिढीला त्याच्यावरती विश्वासच बसणार नाही. अशा वातावरणातून जालन्याचं राजकारण वळालं भारतीय जनता पक्षाकडे. हे पुंडलिकराव भोकरदनचेच आहेत, आणि रावसाहेब दानवे हे आडनाव बंधू आहेत तसं, कारण पुंडलिकराव हे सुतार पिंपळ नावाच्या गावचे आहेत, आणि रावसाहेब हे जवखेडा बुद्रुक नावाचं गाव आहे त्यांचं, तिथले आहेत. आडनाव बंधू आहेत, तसं काही रक्ताचं नातं नाही, पण रावसाहेब सुद्धा त्याच काळामध्ये कार्यकर्ता होते. पण मला इथे एक विचारायचं, म्हणजे तुम्ही सांगा, शेजारी छत्रपती संभाजीनगरमध्ये जेव्हा मोठं स्थित्यंतर घडलं, तर ते शिवसेना शिरकावलं, विशेषतः म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी फोकस केला होता, तो माहिती आहे. तर तिथून 50 किलोमीटर असलेल्या जालन्यामध्ये मात्र आपल्याला दिसतं की भाजप जो आहे तो बालेकिल्ला म्हणणं, कारण पुंडलिक दानवे वगैरे सुरुवातीला ठीक आहे, पण नंतर मला वाटतं 87 पर्यंत 90ला जेव्हा हे झालं ना, पहिल्यांदा परिवर्तन झालं, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, 95 त्यावेळेसच जालन्यात शिवसेना आली. जालन्यातले 3 आमदार शिवसेनेचे होते ना. जालना अर्जुनराव खोतकर आले, बदनापूरला नारायणराव चव्हाण आले, आणि अंबडमध्ये शिवाजीराव चोथे आले. तेव्हा 3 आमदार जे आले ना, त्याचं तुम्ही जे म्हणताय तोच संभाजीनगरचा प्रभाव इथे पण जालन्यात पडला, आणि जालन्यात 3 आमदार शिवसेनेचे आले. पण नंतरच्या काळामध्ये शिवसेनेमध्ये थोडं फाटाफूट झाली. आताही तसंच आहे. आता फक्त अर्जुनराव खोतकर जे आहेत ते एकनाथराव शिंदे, पण नंतर मग पुंडलिक दानवेंच्या नंतर पुंडलिकराव दानवे निवडून आले 77ला आणीबाणीमध्ये, आणि नंतर परत मग दुसऱ्या 2 टर्मला पुढे पण बाळासाहेब पवार आले, कारण बाळासाहेबांची खूप पक्कड होती. नंतर परत 89ला परत पुंडलिकराव दुसऱ्यांदा निवडून आले. पुंडलिकराव 2 वेळेस लोकसभेचे खासदार होते. अतिशय साधे, आणि रस्त्याने चालत जायचे, बसनी प्रवास करायचं, असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं.
नंतरच्या काळामध्ये मग मी जसं म्हणालो की भोकरदनचं नेतृत्व हळूहळू रावसाहेब दानवेंकडे आले. 1980 मध्ये रावसाहेब पंचायत समितीचे सभापती झाले भोकरदनच्या. अतिशय तरुण होते, तडफदार होते आणि वेगवान असे मोटरसायकलवर फिरवत होते रावसाहेब त्यावेळेस अक्षरशः. म्हणजे ते जेव्हा सभापती झाले तेव्हा ते BA सेकंड इयरला होते, कॉलेजला होते. आणि ते कॉलेजमध्ये जेव्हा जायचे तेव्हा ते म्हणायचे मी सभापती होतो. त्यांचा कोणा विश्वास नाही. काय म्हणायचे खोटं बोलतात तुम्ही. तर मग ते मी सभापती झालो दाखवण्यासाठी एकदा रावसाहेब ती जीपच घेऊन आली सभापतीची कॉलेजमध्ये. आणि त्याच्यापेक्षा गंमत म्हणजे ते सांगतात नेहमी त्या काळामध्ये जे EBCचे फॉर्म असायचे त्याच्यावरती सभापतीची सही असायची की तर सही असेल तर त्याला ते EBC मिळायचं बरोबर. फीसमध्ये शुल्क. तर ते रावसाहेब स्वतःचा फॉर्म ते मुलांना म्हणाले माय चालते म्हणे नाही तू काय सभापतीत नाही येत तुम्ही. मग ते म्हणाले चला. मग ते घेऊन गेले रंगनाथराव दांडगे मला वाटतं संभाजीनगर म्हणजे औरंगाबादचे सभापती त्यांच्याकडे गेले. मग ते रावसाहेबांना म्हणाले तू कशाला आला माझ्याकडे तू तर सभापती आहे ना. मग ते सगळ्यांना कळालं की हे सभापती आहेत. इतके ते तरुण होते. सभापती झाले मग आमदारकी निवडणूक. पण तेच म्हणजे रावसाहेब म्हणजे तुम्ही अशी ब्रँडचा उल्लेख केला. दानवे पण एक ब्रँड आहे राजकारणावर. निश्चित. तुम्हाला तेच म्हणते की रावसाहेब दानवे हे एक असं व्यक्तिमत्व आहे की बघा मिश्किल पण ते आहेतच. एक ग्रामीण लहेजा अस्सल ग्रामीण म्हणजे मराठवाडी बघा तुम्ही त्यांची पूर्ण मराठवाड्याची आणि अस्सल ग्रामीणचा रस आहेत रावसाहेबांचे. ते बोलायला लागले की भल्या भल्यांना ते काय बोलतील आणि काय हे करतील. त्यांचे असे अनेक किस्से आहेत बोलण्याचे. ते आणि राजकीय चातुर्य याच्यावरतीच तो ब्रँड तयार झाला. निश्चित. कारण बघा तुम्ही ते प्रदेशाध्यक्ष, केंद्रामध्ये 2दा मंत्री, आता सुद्धा त्यांना निवडणुकीमध्ये मोठी जबाबदारी आहे. पण ते गमतीत कधी कधी म्हणतात की आता पास म्हणजे आता निवडून असतं तर त्यांनी षटकार मारला असता. नक्कीच. तर मी सरपंच झालेलो परवडलं असं वगैरे म्हणतात. तर मला ते समजून घ्यायचं आहे की हा दानवे ब्रँड काय आहे. आणि तुम्ही थोडी गोष्टी सांगितली सुरुवातीची पण नंतर तो कसा डेव्हलप होत गेला. असं दानवे एक अजब रसायन आहे. मराठवाड्याचं रसायन आहे त्यांना असं म्हणता येईल. ग्रामीण भागातून आलेत, अनुभवातून शिकत आलेत. पूर्णपणे अनुभवातून शिकून आलेत. आणि ते ज्या भागात राहतात भोकरदन जाफराबाद नावाचा जो भाग त्यांचा तिथून ते पुढे आले तर त्या भागातले लोक BBC ऐकतात. BBCच्या बातम्या ऐकतात. म्हणजे पुंडलिकराव हे सांगायचे पुंडलिकराव म्हणायचे मी जन्मजात PhD आहे म्हणजे पुंडलिक हरी दानवे. तसंच रावसाहेब म्हणतात मी त्यांच्या भागातली जी म्हणजे ग्रामीण भागातली जी जनता आहे ती अतिशय जागृत आहेत या बाबतीत राजकीय बाबतीत. आणि रावसाहेबांचं कसं आहे की रावसाहेबांनी कितीही मोठे झाले म्हणजे ते आता ते केंद्रीय मंत्री 2 वेळेस झाले, प्रदेश अध्यक्ष, परंतु त्यांचा पेहराव असेल, त्यांची भाषा असेल, त्यांची काम करण्याची हातोटी असेल, ते जमिनीवर बसतात, पत्राळीवर जेवतात, झोपडीत जातात, सुखदुःखात माणसाच्या जातात. म्हणजे आमच्याकडे एक म्हण आहे मरणादारी का तोरणादारी. तर ते मरणादारी सोडत नाहीत, तोरणादारी सोडत नाहीत. त्यांचं अतिशय व्यापक. आणि सगळ्यात महत्त्वाची त्यांना एक जी ईश्वरी देणगी म्हणता येईल ती अशी आहे की त्यांनी एखाद्या माणसाला एकदा पाहिलं की तो माणूस त्यांच्या लक्षात राहतो आणि मग ते त्याला नावाने ओळखतात. हो नारायणराव म्हटलं की. आणि ही जी अटॅचमेंट आहे रावसाहेबांची ती त्यांच्या लोकप्रियतेचं खूप मोठं गमक आहे. जनसंपर्क चांगला पण आणि कसं स्वभावातच माणसाच्या प्रगतीचं रहस्य असतं. रावसाहेबांचा स्वभाव तसा खूप असा लोक धरून ठेवणार आहे. पण असं असून सुद्धा म्हणजे अपेक्षित विकास इतक्या वेळा 6 वेळा खासदारकी मिळून सुद्धा, मंत्रीपद मिळून सुद्धा, अगदी रेल्वे राज्यमंत्री किंवा त्याच्या आधी का ते तेवढा विकास करू शकले नाहीत. पाण्याचा प्रश्न मी असं ऐकलं की खूप गंभीर आहे त्यांच्या भागामध्ये किंवा इतर पण सगळीकडे जालना शहरात म्हणजे आहेच. आणि सर कसं झालं तुम्ही सांगता ना 1980 पर्यंत आम्ही खूप समृद्ध. आम्ही जिल्हा झाल्यानंतर या सगळ्या समस्या सुरू झाल्या. खरं म्हणजे हळूहळू. आणि त्या लक्षातच नाही याला लोकसंख्या वाढत गेली मोठ्या प्रमाणात. आणि लोकसंख्येच्या नुसार जी साधनं असायला हवी ती साधनं झाली नाहीत तयार. दुर्दैवाने काय झालं हे जरी लोकप्रतिनिधी असले रावसाहेब तरी रावसाहेब 2014 पर्यंत विरोधी पक्षातच होते. सत्तेत नव्हतेच. आणि सत्तेत नसल्यामुळं तरी त्यांनी एका माळरानावरती रामेश्वर सहकारी साखर कारखाना उभा केला की त्याच्या आजूबाजूला कुठे ऊसाचं टिपूर नाहीये. म्हणजे बघा ऊस नसताना त्यांनी कारखाना उभा केला. तर म्हणजे पवार साहेबांची आठवण नेहमी सांगतो. पवार साहेबांची त्यांची खूप खास मैत्री आहे. ही राजकारणाव्यतिरिक्त मैत्री आहे. म्हणजे त्यांचा कारखाना उभा करण्यासाठी पवार साहेबांनी त्यांना खूप मदत केली, सहकार्य केलं. साहेब सुद्धा सांगतात जाहीरपणे सांगतात. ते खूप कृतज्ञता व्यक्त करतात. त्यांनी त्यांना खूप मदत केली. तर हे कारण असं झालं की आमच्याकडे जिल्हा निर्मितीनंतर ज्या पायाभूत विकास व्हायला हवा होता तो नाही झाला दुर्दैवाने. तो कोणता तर शिक्षण आणि रोजगार
या दोन आणि शेती. तर शेतीमध्ये कसं आहे की एकूणच मराठवाडा आणि जालना हा मान्सून शॅडो असल्यासारखा आहे. पाऊस दर पर्जन्यछायाचा प्रदेश. 2 वर्ष चांगला पडतो, 1 वर्ष पडत नाही, अशी सायकल असते पावसाची. त्यामुळे पावसाचं पाणी काही बेभरोशाचं आहे. त्यामुळे शेती बेभरोशाची. थोडासा गोदावरीचा जो काठ आहे आमचा, म्हणजे अंबड आणि परतूर या साईडला आला, त्या ठिकाणी थोडंसं बरं आहे. जायकवाडीचं थोडं सिंचन आहे त्या भागातलं. तर तिथे ऊस आहे आणि त्यामुळे घनसावंगी आणि अंबड तालुक्यात ऊस आहे आणि त्यामुळे तिकडे टोपे साहेबांचे 2 कारखाने आहेत. आणखी आता 2 खाजगी सुरू झालेत. डॉक्टर हिकमतराव उढाण म्हणून आहेत, त्यांनी सुरू केलं आहे. ते शिवसेनेचे आहेत. आणि घाडगे म्हणून आहेत छत्तीसगड, त्यांनी एक खाजगी सुरू केलं आहे. बरोबर. त्यामुळे त्या भागात थोडंसं ऊसाचं प्रमाण अधिक आहे आणि त्यामुळे तिकडे ऊसाची शेती सुरू झालेली आहे. पण बाकीचा उर्वरित भाग आमचा पूर्णपणे पाणी नसलेला भाग आहे. त्यामुळे शेतीमध्ये काही फारसं पिकत नाही. आमची लोकसंख्या वाढत गेली आहे. शिक्षणाची अवस्था खूपच वाईट आहे. म्हणजे जर तुम्ही असरचा रिपोर्ट बघितला सर, तर असरमध्ये तुम्हाला जालना हा महाराष्ट्रामध्ये लास्ट बटवन स्टेजला आहे. म्हणजे त्याचा एकच शीताहून भाताची परीक्षा असते तसं सांगतो. इयत्ता 3री ते 8वीचे जे आमच्या जिल्ह्यातली मुलं आहेत, त्यात 85% मुलं अप्रगत आहेत. अप्रगत म्हणजे कसं, तर त्यांना मराठीचे 2 शब्द लिहिता वाचता येत नाहीत. त्यांना गणितात बेरीज वजाबाकी गुणाकार. फक्त म्हणजे यामुळे काय झालं की शिक्षणाचा दर्जा एकदम खाली गेला आणि एकीकडे कागदोपत्री पदव्या आहेत विद्यार्थ्यांकडे, तरुणांकडे, परंतु ज्ञान नाही, त्याचं स्किल नाही आणि रोजगार नाही, स्किल नाही, त्यामुळे मागे पडत गेला. आता रावसाहेब दानवे मंत्री झाल्यानंतर त्यांनी खूप मोठे प्रोजेक्ट आणले, परंतु दुर्दैवाने ते काही कंप्लीट नाही झालं. तर रावसाहेब रेल्वे मंत्री झाल्यानंतर त्यांनी खूप मोठं काम केलं आणि जालना जळगाव रेल्वे मंजूर करून घेतली. आता ती खूप चांगली कनेक्टिव्हिटी नक्कीच होईल. जालना खामगाव सुद्धा झालं आहे. करेक्ट. तर ते पाईपलाईनमध्ये आहे. पण जालना जळगावचं आता भूमी हे सुरू झालं आहे, संपादनाचं काम सुरू झालं. आपण येऊयात, कारण मग अशी गप्पा मारताना तुम्ही 2-3 मुद्दे सांगितले, ते तुम्ही आता जास्त विस्ताराने सांगा. शिक्षणाची ही वाट का लागली? इतक्या सगळ्या संस्था नेहरूंनी स्थापन केल्या किंवा तुम्ही म्हणाला की नेहरूंनी एकच केली, केली, पण JES कॉलेज. त्यानंतर इतर जे तुम्ही उदाहरणं दिली, परप्रांतीय लोकांनी पण त्या स्थापन केल्या. पण नंतरच्या काळामध्ये तुम्ही जसं म्हणाला की काही ठिकाणी 10वी-12वीला विद्यार्थ्यांची संख्या, तिथली लोकसंख्या आणि विद्यार्थ्यांची संख्या याच्यावरून कळतो की बोगसपणा. तर हा काय प्रकार घडला? म्हणजे शिक्षणामध्ये खूपच मागे राहिलो आम्ही आणि बेसिक एज्युकेशन नाहीच आहे. म्हणजे काय झालं की आता जालना शहर जर तुम्ही बघितलं तर इथे खूप मोठ्या मोठ्या संस्था आहेत. जसं CTMK गुजराती विद्यालय नावाची संस्था आहे, एक दानकुवर म्हणून आहे, एक जैन. जालन्यामध्ये ही जी मंडळी आहे म्हणजे सगळी जैन आहेत. जालन्यामध्ये सर्व भारतातल्या छोटे छोटे जे पंथ आहेत ना, त्याची मंडळी. जैन संप्रदायामध्ये तुम्ही बघितलं तर जैन श्वेतांबरी आहेत, दिगंबरी आहेत, मंदिरमार्गी आहेत, तेरापंथी आहेत, मी हे सांगितलं सगळेच आहेत. त्यांच्या सगळ्यांच्या स्वतःच्या संस्था आहेत आणि त्या विशेष म्हणजे मायनॉरिटी इन्स्टिट्यूट. त्यांनी स्वतःला अल्पसंख्याक करून घेतले, कारण त्यांचं ते सांस्कृतिक वेगळेपण जपण्यासाठी ते केलं आहे. पण काय झालं आहे दुर्दैवाने की अकॅडमिक जे काही ग्रोथ व्हायला पाहिजे, अकॅडमिक जे नॉलेज आहे ते नाही आहे. ते काय जिल्हा परिषदांची अवस्था तर खूपच वाईट आहे. म्हणजे आमच्याकडे जिल्हा परिषदेच्या एखाद्या शाळेमध्ये 10 मुलं असतील, 2 शिक्षक असतील, इतकी वाईट अवस्था आहे. मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत. त्यानंतर जे काही शिक्षक आहेत तर ते शिक्षकांना दुसरीकडे प्रतिनियुक्ती, म्हणजे जवळपास आमच्या जिल्ह्यामध्ये 200 शिक्षक असे आहेत की ते शाळेवर जातच नाही आहेत. ते कुठं तहसील ऑफिसला काम करतात, जिल्हा परिषदला काम करतात, इकडे जातात डेप्युटेशनवर. तर हा एक खूप मोठा असा बॅकलॉग तयार झाला आहे आणि तो त्याच्याकडे नीट लक्ष नाही दिलं. त्यामुळे मग पुण्यामध्ये वगैरे स्थलांतर. आता आमच्याकडे कसं होतं, म्हणजे आम्ही मराठवाड्यामध्ये नव्हतं, आमच्याकडे घोडे तयार होतात आणि ते एक्सपोर्ट होतं. म्हणजे कसं होतं, आमच्याकडे समजा एखादा मुलगा शिकला आणि इंजिनियर झाला तर त्याला जालन्यात रोजगार नाही आहे सर, त्याला जालना नाही आहे. तर गेला फार संभाजीनगरला गेला तर तिथे सुद्धा आता सॅच्युरेशन आहे. मग तो येतो इथे पुण्यात. त्यामुळे इथे तुम्ही जर बघितलं पुण्या मुंबईमध्ये मराठवाड्यातली मंडळी मोठ्या संख्येनं आहेत. त्याचं कारणच असं आहे की तिकडे रोजगार नाही. बरोबर. 1980 पण खूप छान वातावरण होतं आमच्याकडे. म्हणजे आत्ताही काही लोक आमचे जुने असं म्हणतात की कशाला झाला जिल्हा आपला, तालुकाच बरा होता. पण ही वस्तुस्थिती आहे. शिक्षणाच्या दर्जाबद्दल आपण चर्चा करत होतो. मी सांगितलं की आमच्याकडे एवढे कॉलेजेस आता या सगळ्या आमच्या नेत्यांनी काढली आहेत आणि शिक्षण संस्था आहेत. मग शिक्षणाचा एवढा अनुशेष कसा, दर्जाचा एवढा अनुशेष कसा? तर असं आहे की या सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये जी भरती होते ना, ती खूप विचार करण्यासारखी. म्हणजे मला सांगा की एक शिक्षक भरायचा असेल तर त्याच्याकडनं 25-25 लाख रुपये घेतल्या जात असतील, तर तो काय करेल हो शिक्षक झाल्यानंतर? वस्तुस्थिती आहे. तुम्ही कुठेही जाऊन
मी जे म्हणतोय ते क्रॉस चेक करा. प्राध्यापकांची हीच अवस्था आहे. आमच्याकडे जे नेत्यांचे कॉलेजेसचे प्राध्यापक प्राचार्य आहेत ना, ते त्यांच्या कारचा दरवाजा उघडावा लागतो त्यांना. मग ते काय शिकवत असतील आणि मुलांचं काय होत असेल. आणि मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं ना, की कॉलेजेसमध्ये तुम्ही अगदी असं छोटंसं गाव आहे आमच्याकडे, समजा काय रामनगर, तिथे MSc मॅथ, MSc जिओलॉजी नसले कसले विषय तुम्हाला MSc मिळतं, केमिस्ट्री. तर ते दर्जा कमी होण्याचं हे पण एक कारण आहे, की तो दृष्टिकोन जो आहे, जो माननीय यशवंतराव चव्हाणांनी इकडे दिला, पश्चिम महाराष्ट्रात पवारसाहेबांनी दिला मोठ्या प्रमाणात, किंवा इकडे पुणे मुंबई म्हणजे जे दर्जेदार शिक्षण आहे, तसं शिक्षण मराठवाड्यात होण्याची खूप मोठी गरज आहे. आणि याच्याकडे विदाऊट पार्टी, विदाऊट पॉलिटिक्स, विदाऊट इकॉनॉमिक्स न बघता कठोरपणे बघण्याची गरज आहे. शालेय शिक्षणाचा दर्जा वाढलाच पाहिजे, महाविद्यालयीन शिक्षणाचा दर्जा वाढलाच पाहिजे. आणि तसं जर झालं तर शिक्षण, रोजगार आणि त्यातनं मुळे समृद्धी येईल. आणि हे सामाजिक प्रश्नांवर हेच उत्तर आहे असं माझं मत. बरोबर. आता आमच्याकडे जालन्याला जी MIDC आहे, ती MIDCत गेल्या 10 वर्षापासून 1 इंच जमीन शिल्लक नाही. कुणाला आता नवीन जर कारखाना टाकायचा उद्योगपती आला तर जागाच नाही आहे त्याला. 10 वर्ष झाले, 1 इंच जमीन नाही. आता स्टीलवाल्यांनी ज्या जमिनी घेतलेल्या आहेत, त्यांनी काही MIDCतल्या घेतल्या, त्याला जोडून खाजगी प्लॉट घेतले आणि ते तसं व्यवहार करायला खूप समृद्ध लोक आहेत, त्यांनी ते केलंय. आणि स्टील इंडस्ट्री आमच्याकडे खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. जवळपास म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्ही 1 नंबरला आहोत. जालन्यामधून स्टीलचा भाव ठरतो, गजाचा भाव जालन्यात जो असेल तो सगळ्या महाराष्ट्रात असतो. इतकं मोठं ते त्याचं हे आहे. पण तिथे जे काम करणारे लोक आहेत सगळे, ते सगळे बिहार, आसाम, फ्लोअरवर काम करतात. आणि ऑफिसमध्ये आहेत जालन्याचे लोक, पण ती संख्या खूप कमी असते. रोजगार नाही आहे आणि शिक्षण नाही, याकडे नीट लक्ष दिल्याच गेलं नाही. पण झालं काय, म्हणजे जसं अशी आपण चर्चा करत होतो की उद्योगाची राजधानी, बियाणांची राजधानी, पण घोषणा खूप झाल्या पण प्रत्यक्षामध्ये येऊ शकल्या नाहीत. नाही झालं. तर काही उदाहरणं तुम्ही दिली बघा, अशी ती सांगा. म्हणजे ICT सारखं एक दिल्ली किंवा भुवनेश्वरच्या नंतर महाराष्ट्रामध्ये घोषणा झाली होती, त्याचं पुढं काय होऊ शकलं नाही. किंवा जे गडकरींनी ड्रायपोर्टचा असेल, खूप मोठा मुद्दा आमच्याकडे, त्याला धक्का नाही लागला. दुर्दैवाने झाला असं की ड्रायपोर्टची घोषणा केली नितीनजी गडकरींनी, आणि घोषणेनंतर त्यांनी ताबडतोब त्याच्यावर खूप वेगाने काम केलं. जवळपास 500 एकर जमीन संपादित करून ड्रायपोर्ट JNPTच्या हवाली केली आमच्या जिल्हा प्रशासन. स्वतः गडकरी साहेबांनी कुदळ मारली तिथे. त्यावेळेस ते असं म्हणाले होते की मी 1 वर्षाच्या आत ड्रायपोर्ट चालू करेल, परंतु दुर्दैव आहे 12 वर्ष झाले आमचा ड्रायपोर्ट काही झालेलं नाही, फक्त रेल्वेची रूळ आहेत तिथे. असं म्हटलं होतं की जर ड्रायपोर्ट चालू झाला तर जालना विल बी मुंबई, कारण बंदरावरची जी शहरं असतात त्यांचा विकास होतो. मग ते असं सांगितलं गेलं की मुंबई का मोठं झालं तर मुंबईला बंदर आहे, कोलकाता मोठं का झालं तिथे बंदर आहे, चेन्नई का मोठं झालं तिथे बंदर आहे, किंवा आणखी अशी तत्सम उदाहरणं. तसं जालन्याला हे बंदरच होणार आहे. हे ड्रायपोर्ट जमिनीवरचं बंदर आहे, तिथे कंटेनर येईल आणि तिथून तो डायरेक्ट JNPTला जाईल. परंतु दुर्दैवाने झालं नाही हे. त्याच्यामागे अनेक काही कारणं आहेत, पण नाही झालं ही वस्तुस्थिती. म्हणजे अगदी परवा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागायच्या आधी सर आमच्याकडे ड्रायपोर्टचं उद्घाटन झालं. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीवरनं ते ऑनलाईन केलं. तिथे एक रेल्वे आणली होती त्यांनी, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही ती खेळण्यातली होती की काय, ती कंटेनर रिकामच होतं आणि ते जालन्यावरनं त्यांनी तो तिकडनं हिरवा झेंडा, गडकरी सर स्वतः होते त्यात, दानवे साहेब होते त्या कार्यक्रमाला. रावसाहेबांनी त्याचा खूप फॉलोअप केला आहे ड्रायपोर्टचा, पण ते कमिशन नाही झालं. अजूनही ते तसंच आहे. जर ड्रायपोर्ट झाला तर कमीत कमी 5 ते 10 हजार लोकांना रोजगार मिळेल, ट्रान्सपोर्टेशन वाढेल, तिथे लॉजिस्टिक डेव्हलप होईल मोठ्या प्रमाणात, हॉस्पिटॅलिटीचे काही इंडस्ट्रीज येतील, असं होईल. पण ते नाही झालं. अशीच अवस्था आमच्याकडे जी दुसरी घोषणा झाली मोठी ती म्हणजे ICT कॉलेज. म्हणजे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठवाडा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमामध्येच ती घोषणा केली होती. सुरुवातीला आले होते ते संभाजीनगरला, त्यांनी मराठवाड्याला ICT दिलं. आणि ICT म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, रसायन तंत्रज्ञान संस्था. ही ॲटॉनॉमस इन्स्टिट्यूट आहे जी मुंबईला UDCT आहे, युनिव्हर्सिटी ऑफ डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, त्याचं रूपांतर ICTत झालं. आणि ही 1934ला स्थापन झालेली एक केमिकल इंजिनिअरिंग कॉलेज आहे. इंजिनिअरिंग कॉलेज केमिकल आहे.
तर ते उद्योजकांनी स्थापन केलेलं आहे. आणि त्या कॉलेज स्थापन करण्याचा उद्देशच असा आहे सर, की तिथनं इंडस्ट्रीयल ग्रोथ, इंडस्ट्रीसाठी मनुष्यबळ तयार हो, उद्योजक घडवणे. इंडस्ट्रियलिस्ट तयार व्हावे, उद्योजक तयार व्हावे. बरोबर. म्हणजे अगदी आपले जे रिलायन्सचे मुकेश अंबानी तिथले विद्यार्थी तिथलेच आहेत. मोठी विद्यार्थी आहेत. आता रघुनाथ माशेलकर सर त्याचे कुलपती होते, कुलपती आत्तापर्यंत. होते, बरोबर. ते खूप मोठी आणि अत्यंत नामांकित संस्था आहे. ती जालन्याला आली. तिचं सब सेंटर जालन्याला आलं मराठवाड्यात. म्हणजे जेव्हा आणि देवेंद्रजी दुसरं सब मुख्यमंत्री सेंटर होते, भुवनेश्वरला. भुवनेश्वर. परंतु आमच्या जालन्याचं दुर्दैव असेल की आज 7 वर्ष झाली ती संस्था आली आहे, पण तिथे त्याचा जो काय त्याची वाढ व्हायला पाहिजे, ते स्टेबल व्हायला पाहिजे, ते होत नाही. सुरूच नाही झाली. सुरू झाली आहे, सुरू आहे, ॲडमिशन आहे, परंतु ॲडमिशन पूर्ण नाही. जवळपास 25% जागा रिकाम्या राहतात. त्याचं कारण तर तिथं त्याचं कॅम्पस नाही, त्याला जी जमीन दिल्या गेली आहे, 200 एकर जमीन दिली आणि त्याचं भूमिपूजनही केलं देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना. आज त्या जमिनीवर अतिक्रमण आहे सगळं, 50% अतिक्रमण झालं, इमारत झाली नाही. त्यानंतर तिथे लागणारं जे काही मोठी संस्था म्हणून जो सपोर्ट लागतो तो नाही आहे. त्यामुळे त्या ICTची अवस्था एक खूप विकलांग झालेली आहे. आता घालतायत त्याच्यात लक्ष सगळेजण हळूहळू. त्याचं शुल्क खूप जास्त आहे. म्हणजे त्याचं ट्युशन फी 15,000 आहे आणि इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट फी 85,000 आहे. म्हणजे एका मुलाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर 1 लाख रुपये लागतात. आता एज्युकेशनल फी शासनाने माफ केली आहे, पण तरी 85,000 रुपये लागतात. ग्रामीण भागात एवढं सपोर्ट होऊ शकत नाही. तर ICTची अवस्था पण आमची जरा थोडीशी खूप नाजूक आहे. त्याच्याकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे. तिसरी मोठी महत्त्वाची घोषणा म्हणजे देवेंद्रजींनी केलेली आहे सीड पार्क. बियाणांची राजधानी. बियाणांची राजधानी आमचं कौतुक केलं जातं. बियाणांची पंढरी म्हणतात जालन्याला. पण सीड पार्क झालं, सीड पार्कचं काहीच नाही झालं अजून. ते सुद्धा तसंच आहे कागदावरती. तर हे जे मोठे प्रोजेक्ट झाले तर रोजगारांच्या खूप संधी निर्माण होतील स्थानिक पातळीवर आणि मग ते थोडंसं होईल. आता मी आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतोय, कारण तुम्ही फार छान पद्धतीने सांगितलं की शिक्षणाची कशी दुरावस्था आहे, मग रोजगार त्याच्यावरती झालेला परिणाम, उद्योग किंवा बी बियाणं हे ते. तर हे सगळे प्रश्न जे आहेत ते तसेच गुंतागुंतीचे आहेत, जटिल आहेत. हे जरी खरं असलं तर ते न सुटल्यामुळंच मग हा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो आला. कारण आता आपण त्याच्याकडे येऊयात की अंतरवाली सराटी जे आहे ते तिथंच येतं. तर थोडंसं ते सांगा, या सगळ्या जरांगेंच्या आंदोलनाची पार्श्वभूमी. आणि असं खूप जण म्हणतात, म्हणजे अगदी सदानंद मोरेंपासून खूप जण असं म्हणतात की मराठा आरक्षणात म्हणजे मूळ काय तर शेतीचे आणि मातीचेच प्रश्न आहेत, ते सुटले तर हा मुद्दा राहणारच नाही. तर तुम्हाला आठवत असेल की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी एक डॉक्टर विजय केळकर सरांच्या नेतृत्वाखाली एक अनुशेषाचे इंडिकेटर शोधण्याची एक समिती. बरोबर. ती समिती मराठवाड्यात आली, ती जालन्याला आली. फक्त जालन्याला नाही, दुसरीकडे कुठे गेले, डिव्हिजनल प्लेसला गेले होते. म्हणजे संभाजीनगर, आणखी काय कोल्हापूर असेल, इकडे पुणे, महसूल विभागामध्ये, महसूल विभागाच्या केला. पण ती महसूल सोडून ती पहिल्यांदा जालन्यात आली. त्याचं कारणच असं आहे की जालना हा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये याच्या सगळ्यात मागास आहे. तर मला चांगलं आठवतं केळकर सरांची ती प्रेस झाली शेवटी ते दौरा करून. तर त्यांना असं म्हणाले की मला इथल्या मागासपणाचा इंडेक्स शोधायचा आहे, इतके मागास राहण्याचं काय कारण आहे. आणि आपण मराठा आंदोलनाचा विषय काढला खूप छान. मी स्वतः आंतरवाली सराटीला अनेकदा गेलो आहे या पूर्ण वर्षभरामध्ये. आणि मी त्या आंतरवाली सराटीच्या आजूबाजूच्या जवळपास 22 गावांमध्ये फिरून सर्वेक्षण केलं. की माझ्या मनात नेहमी हा विचार येतं की मनोज पाटील जरांगेंनी आरक्षणाची मागणी का केली आणि त्या मागणीला इतकं एकदम पीक कसा आला, काय असेल त्याच्यामागे कारण. तर त्याच्यामागे कारण असं आहे की मी ह्या 22 गावात फिरलो. ते मनोज पाटील जेव्हा त्यांचा दुसरा टप्पा होता, ते उपोषणाला बसले होते आणि त्यांनी आवाहन केलं होतं गावोगावी तरुणांना बसण्यासाठी. तर मग प्रत्येक गावाच्या मारुतीच्या मंदिरात 50-100 मराठा समाजाचे युवक उपोषणाला बसलेले होते, साखळी उपोषणाला. मग मी त्याच काळामध्ये तो सर्वे केला आणि मग मी त्या गावात जायचो, त्यांचा फोटो काढायचो, मग त्यांना बोलायचो काय आहे काय नाही. मग ते सगळेजण वेगवेगळ्या वेदना त्यांच्या सांगायचे. मग त्यांची मी नावं, फोन नंबर लिहून घ्यायचो. मी तुमची बातमी छापतो तुम्हाला असं या उद्देशाने. आणि मी त्यांचे शिक्षण पण विचारायचं. तर मला त्या 22 गावात जवळपास 70% तरुण पदवीधर आढळले की जे ग्रॅज्युएट आहेत, BA आहेत, BCom आहेत, काही जण DMLT झालेले आहेत, म्हणजे तांत्रिकसुद्धा आहेत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल बेरोजगार म्हणजे पण काय करत नाही आहे. मला त्या 25 जवळ 22पेक्षा जास्त तरुण मला लॉ ग्रॅज्युएट सापडले.
BA LLB झालेले. मग मी त्याला म्हणालो ठीक आहे, आरक्षण तुला मिळालं पाहिजे, तुझी मागणी योग्य आहे, पण आता तू वकील झालायस, तू काय करतो? काहीच करत नाही. अरे तू जर साधा काळा कोट घातलास आणि तहसील ऑफिसमध्ये, कलेक्टर ऑफिसमध्ये फिरलास, सातबारा काढून दिल्या, आणखी काय फेरफार दिला, मग हे केलं, तर तुझं रोज तुला 500-1000 रुपये मिळेल. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी, तो LLB झाला असेल तर त्याला एक साधं स्वतःचं नाव लिहिता येत नाही. म्हणजे तो पुन्हा आपण त्या आसरच्या रिपोर्टवर येतो. म्हणजे पदवी आहे, ज्ञान नाही, स्किल नाही आहे. 30% जास्त मुलं मला त्यातली पोस्ट ग्रॅज्युएट आढळली. MCOM आहे, MA आहे, MA 2-2 विषयात आहेत. पॉलिटिकल सायन्स, म्हणजे आमच्याकडे काही गावं अशी आहेत की ज्या गावाची लोकसंख्या समजा 2,500-3,000 हजार लोकसंख्या असेल, तिथं सिनियर कॉलेज आहे आणि तिथली विद्यार्थ्यांची संख्या 4,000 आहे. आणि छोट्या छोट्या गावात अशी कॉलेजेस आलेली आहेत, सिनियर कॉलेज वेगवेगळ्या संस्थांनी काढली आहेत ती. आणि तिथे भरमसाठ, म्हणजे तिथे कधी कोणी नसतं, काही नसतं. तुम्ही ॲडमिशन, तुम्हाला आता समजा एखादी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री करायची असेल तर तुम्ही नुसता फोन करा, ते येतील, तुमचा ॲडमिशन फॉर्म भरून घेतील, तुम्हाला 6-6 महिन्याला मार्क आणून देतील, फायनल डिग्री पण देतील. कसं होईल? शिक्षणाचा पूर्ण बोजवारा उडाला या 2 गोष्टीकडे. आणि मराठा समाजाची जी आरक्षणाची मागणी आहे सर, मी थोडंसं धाडसाने हे विधान करतो की मराठा समाजाची आरक्षणाची मागणीच नाही आहे, माझं स्पष्ट मत आहे. तर ही आमच्या भागामध्ये, म्हणजे नॉट ओन्ली जालना, संभाजीनगर शहर सोडून ग्रामीण समजा, इकडे हिंगोली, बीड विशेषतः, हा जो आमचा पट्टा आहे सगळा, या भागामध्ये जो सगळ्या प्रकारचा अनुशेष निर्माण झाला आहे, मागासपणाचा, त्याचे वेगवेगळे जे फोर्सेस आहेत त्याचा एक व्हेक्टर हा निघालेला आहे. मराठा समाज बहुसंख्य आहे, 40% जवळपास आहे. आणि तो पूर्णपणे तसा, जी मध्यंतरी आमच्याकडे मोठी चळवळ झाली ती म्हणजे मराठा सेवा संघाची. त्या सेवा संघाच्या चळवळीत बाकीचा सगळा भाग सोडा तुम्ही त्यातला, परंतु मराठा समाजामध्ये खूप जागृती आहे. छत्रपती शिवाजी महाराज माहीत होते आम्हाला, मातोश्री जिजामाता माहीत नव्हती, ती माहिती करून दिली सेवा संघाने. जिजामातेचं कर्तृत्व माहीत करून दिलं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृती आली. आणि या सगळ्या जागृतीचा परिणाम वेगवेगळ्या प्रकारच्या फोर्सेसनी मग ही आरक्षणाची मागणी पुढे आली. आपण जर बघितलं तर मराठा समाजाचे जे 52 मोर्चे निघाले, त्याची सुरुवात संभाजीनगर, पहिला मोर्चा, त्याच्यात कुठं होती आरक्षणाची मागणी? नव्हती. त्याच्यानंतरचे सलग पुढचे तुम्ही 8-10 मोर्चे काढा, कुठेही माहीत नाही. कोपर्डीला ज्या ताईवरती अत्याचार झाला त्याच्या विरोधात त्या खुन्यांना ताबडतोब फाशी द्या, त्या मागणीसाठी ते मोर्चे सुरू झाले. आणि बघता बघता त्या मोर्चांचं रूपांतर, त्या मागणीचं प्रमुख मागणी आरक्षणाची आली आणि मग तीच केंद्रस्थानी. आणि मनोज पाटील जरांगे जे आहेत ना, ते या सगळ्या वेगवेगळ्या याचे एक प्रतिनिधी झालेत. आणि त्याचे ते एक प्रकारे एक असे जे मुख्य हे झालेत आणि ते सगळे फोर्सेस त्यांच्याकडे आहेत. आणि सुरुवातीचं तुम्ही बघितलं असेल तर 2-3 टप्प्यामध्ये त्यांना सर्वसमावेशक पाठिंबा होता. तेच मला ते म्हणायचं की खूप लोकांना उत्सुकता आहे की ते चेहरा कसे बनले. त्यामुळेच बनले ना, कारण कसं की एक निश्चित गोष्ट आहे की मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी, मुलं बेकार, शिक्षण नाही, आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात, आणि रोजगार नाही, हाताला काम नाही, बेरोजगारी, शेतीमध्ये उत्पन्न नाही, शेतीचे तुकडे झालेले आहेत. म्हणजे सगळीकडे जी परिस्थिती ती मराठवाड्यात अधिक भयानक आहे. आणि नोकरी नाही आहे, कुठे खाजगी ठिकाणी पण नोकरी मिळत नाही, कारण स्किल असेल तर नोकरी मिळेल ना. सरकारी नोकरी तर विषयच नाही. काही खाजगी कारखान्यात जर एखादा मुलगा जाणार असेल तर तो ITI तरी झालेला असावा, तो पॉलिटेक्निक झालेला असावा, त्याला काही स्किल येत असेल तर तो जाईल. पण ते पण नाही आहे, त्यामुळे खाजगी नोकऱ्या मुळात नोकऱ्याच नाही आहेत, आणि आहेत तरी स्किल नाही आहे. दोन्ही गोष्टीचा विषय तिथं कन्व्हिन्स आहेत. म्हणजे आपण जेव्हा फिरलो त्यामुळे फिटल ऑफ सर्व्हायव्हलचं, मला जगण्यासाठी काहीतरी पाहिजे ना, मला काहीतरी शेतीची वाट लागली, मग काय पाहिजे, मग आरक्षण मिळेल तर मग माझं काहीतरी नक्की भविष्य दिसेल मला, अशी एक सर्वसमावेशक भावना तयार झाली. आणि मनोज पाटलांना उत्स्फूर्त पाठिंबा, म्हणजे मला असं वाटत नाही मराठवाड्यातला एकही मराठा समाजाचा तरुण, महिला, नागरिक, पुढारी, नेते सर्वजण मनोज पाटलांच्या मागे. ते भले ते कोणी भाजपचे असू देत, काँग्रेसचे असू देत, राजकीय त्यांची काही असू देत, मनातून त्यांना वाटतं, पण तो राजकीय इम्पॅक्ट पण दिसला आपल्याला लोकसभेला, वाटतं त्यांना की. म्हणून सुरुवातीच्या काळात तुम्ही पहा ना, मनोज पाटलांना सर्वांचा पाठिंबा, म्हणजे त्यांना संभाजीराव भिडे पण येऊन भेटले ना.
त्यांना सगळे भेटले, म्हणजे अर्जुनराव तर तिथे बसले, रावसाहेब बसायचे, बरोबर आहे. सगळे भेटले, बच्चू कडू भेटले, सगळे भेटले त्यांना आणि त्यांच्याशी भेटायचे, त्यांच्याशी कन्व्हिन्स व्हायचे, त्यांच्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिला. हळूहळू 3ऱ्या-4थ्या टप्प्यानंतर ते थोडंसं ओबीसी विरुद्ध असं जे सुरू झालं, त्यामुळे थोडं त्याला जरा आत्ताच्या काळामध्ये त्याला थोडं असं स्वरूप आलंय. परंतु पहिल्या 3 ते 4 टप्प्यामध्ये बरोबर 100% त्यांना सगळ्यांचा पाठिंबा. पण याच्यामध्ये म्हणजे मला वेगवेगळ्या पैलूंवरती चर्चा करायची आहे. एक आधी आपण सामाजिक मग राजकीय हे करू. आत्महत्या पण करतायत हो. तरुण किंवा अनेक मुलं जे आहेत ते बिनलग्नाची पण राहत आहेत. म्हणजे आपल्याला त्याचे सामाजिक परिणाम पण दिसत आहेत. दुसरीकडं जात जे आहे ती इतकी खालपर्यंत की शालेय विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा त्याच्यावरून हे या दुर्दैवाने तर हे हा जे तुम्ही सुद्धा आंदोलन पाहिलं आहे, म्हणजे हां, काय? हे जे आता आंदोलन उभं राहिले त्याचे हे साईड इफेक्ट्स म्हणतात, जसं औषधाचे असतात तसे बरोबर. परिणाम तसे झाले आहेत. कारण कसं आहे की जेव्हा जो लोअर तबका आहे, खालचा समाजातला जो निम्न स्तर आहे, त्या निम्न स्तराला जी भाषा समजते त्या भाषेत मनोज पाटील बोलतात, त्यामुळे त्यांना खूप पाठिंबा. बरोबर. आणि झालं कसं दुर्दैवाने की गेल्या समजा या 6 महिन्यामध्ये किंवा या 4 महिन्यामध्ये अलीकडच्या हे जेव्हा जे सुरू झालं, जोरात विरोध सुरू झाला तेव्हा, म्हणजे ओबीसीतनं विरोध सुरू झाला आणि मग तेव्हापासून हे असं फाळणी व्हायला सुरू झाली. नाहीतर मनोज पाटलांच्या आंतरवाली सराटीत त्यांच्या मंडपामध्ये सर्व पक्षीय लोक, सर्व समाजाचे येऊन गेले, सगळे येऊन गेले अगदी इथून तिथून. म्हणजे आता विजय वडेट्टीवार साहेब आले ना, ओबीसी ते नेते आहेत ना, ते होते ना, पाटला भेटून गेले, ते पाठिंबा दिला त्यांनी पूर्णपणे, सगळ्यांनी पाठिंबा दिला. फक्त 2 माणसं नाही आले तिथे, एक म्हणजे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस, जरांगे पाटलांचे खास मित्र आहेत ते दोघं नाही आले, बाकी सगळे येऊन गेले. एकनाथराव मुख्यमंत्री स्वतः आले ना सर, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सगळे प्रोटोकॉल त्यांचे काय असतात नसतात ते बाजूला ठेवून स्वतःच्या हाताने उपोषण सोडून 2 वेळेस केलं. इथे आले, ठाण्यात एक केलं ना त्यांनी, मुंबईला, नवी मुंबईमध्ये पण, बरोबर, ते केलं ना. तर त्यामुळे ती आतून एक झील आहे आरक्षणाची, किंवा ते त्यांना नीट काहीतरी आम्हाला आधार पाहिजे, आम्हाला जगण्यासाठी काहीतरी नीट पाहिजे, काही चांगलं शिक्षण पाहिजे, रोजगार पाहिजे, आमची लाईफस्टाईल चांगली झाली पाहिजे, आम्हाला पाणी पाहिजे. आता मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो की जालना जलसमृद्ध गाव आहे म्हणून इथे सगळे लोक आले, पण आज अशी अवस्था आहे आम्हाला 15 दिवसाला पाणी आहे. बरोबर, पाणीच नाही. पाणी इतकं वाईट आहे की आमचं घाणेवाडी आहे, तर घाणेवाडी अर्ध्या गाळाने भरलंय, पाऊस पडला नाही तर कोरडं असतं. जायकवाडीचं पाणी येतं, त्याचं महिन्याचं बिल 1 कोटी रुपये येतं, नगर परिषद भरूच शकत नाही. 90 किलोमीटरवरून पाणी येतं. आणि इतकी तीव्र आहे बघा ना की ज्या सोयाबीनला भाव मिळत नाही, हो, ते उभं पीक सुद्धा कापून त्या सभेसाठी वगैरे दिलं. मग ती आतली आंतरिक भावना आहे ना, ती जी इतकी भावना झाली की ते असे मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये लोकांनी स्वतःला पूर्णपणे झोकवलं. पण याच अनुषंगाने मला आता थोडंसं यातलं राजकारण पण समजावून सांगा की आरोप असे झाले की ते टोपेंचे कार्यकर्ते आहेत किंवा टोपेंचं त्यांना फूस आहे, अगदी पवार त्याच्या पाठीमागे आहेत, ठाकरे त्याच्या पाठीमागे आहेत, रोहित पवार. मला एक पत्रकार म्हणून असं वाटतं की जसं अण्णादरेंचं आंदोलन झालं आणि ते जेव्हा मनमोहन सिंग सरकार घालवेल इतकं पोटेन्शियल आहे, जेव्हा भाजपला कळालं तेव्हा भाजपने त्याला पाठिंबा दिला. नक्कीच ते काय भाजप स्पॉन्सर होतं असं मला तरी वाटत नाही. तसं हे असं वाटतं का की ह्याचं पोटेन्शियल बघून मग पवार आणि ठाकरेंनी पाठिंबा दिलेला आहे का ते त्यांचंच आहे? आणि लोकांना असं वाटतं, तुम्ही जसं म्हणाला की मग ते फक्त भुजबळ आणि फडणवीस यांनाच टार्गेट करतात. मनोज पाटील जेव्हा पहिल्यांदा उपोषणाला बसले तेव्हा त्यांना सर्वपक्षीय पाठिंबा, म्हणजे ठीक आहे, टोपे साहेबांनी त्यांना माईक लावून दिला असेल, तर दानवे साहेबांनी मंडप टाकून दिला असेल, नक्कीच. किंवा म्हणजे मी आता एक्झॅक्ट मंडप टाकून दिला आणि माईक लावून दिला असं एक प्रतिकात्मक सांगतोय. बरोबर आहे, सगळ्यांनी त्यांना मदत केली बरोबर सुरुवातीला. अगदी भाजप असतील, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, हे सगळे जे राजकीय, इवन नॉन पॉलिटिकल लोक, सगळ्यांनी मनोज पाटलांना मदत. आणि हे त्यांचं आंदोलन काही लगेच नाही. मनोज पाटील हे तसे राहणारे मातोरी म्हणून बीड जिल्ह्यातलं गाव आहे, ते तिथं शहागडला आले, तिथं त्यांचं सासूरवाडी आहे, तिथेच राहिले. टोपेसाहेबाच्या कारखान्यावर त्यांनी काम केलेलं आहे, ऊसतोडीचं काम. अत्यंत जमिनीवर पाय असलेला माणूस आहे, अगदी मजुरीपासून काम करत गेले. पण एक त्यांना असं पॅशन आहे सामाजिक कामाचं. ते शहागड ते मुंबई पायी गेलेले आरक्षणाच्या पायी. त्यांनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत, म्हणजे आरक्षणाच्या मागणीसाठी कोपर्डीचे जे हत्यारे आहेत आरोपी, त्यांच्यावर जे हल्ला झाला मध्ये,
तर त्याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये खूप चीड होती आणि अशा अनेक गोष्टीमधून ही त्यांनी याच्या आधी खूप उपोषणं केले. साष्ट पिंपळगाव म्हणून गाव आहे सर तिथून जवळ, 109 दिवस उपोषण. ते सगळं मीडियामध्ये आलं नव्हतं. हां, फारसं त्याला प्रसिद्धी नाही आता ते मिळाली. आलं गेले. त्याच्या आधी त्यांनी शहागडला उपोषण केलंय, साष्ट पिंपळगावला केलंय, बऱ्याच गावात केलंय. आणि जे गोदावरीच्या काठावरची साधारण 1,600 गावं आहेत, या सगळ्या गावामध्ये मनोज पाटील फिरले. तिथे त्यांचे खूप चांगले संबंध आहेत, ओळखी आहेत. संघटन केलंय त्यांनी मोठ्या प्रमाणात. शिवबा नावाची त्यांनी संघटना ती जवळपास 109 का 110 गावामध्ये गावात आहे. पण सर मला हेच विचारायचं की म्हणजे तुम्ही पूर्ण अभ्यास केलाय, कारण आपलं अजून बाकी करायचंय या मुद्द्यावरती. आता तुम्ही त्याचं कसं बघताय? सगळे सोयरे एकीकडं त्यांचं म्हणणं आहे की मला जे आश्वासन दिलं ते पाळलं नाही, मी त्यांच्यावर भरोसा ठेवला, किंवा आता कुणबी प्रमाणपत्र द्यायचं पण बंद केलेलं आहे वगैरे. याचं तुम्ही आता पुढचं कुणबी काय प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी आहेत ना सर, त्यांना मिळत आहेत आणि मिळाले. तर आमच्या जिल्ह्यामध्ये जवळपास 4,500 पेक्षा जास्त लोकांना मिळाले. कुणबींच्या ज्यांच्या महसूल नोंदी सापडल्या, एक गोष्ट नक्कीच खरी आहे, मनोज पाटलांना त्याचं 100% क्रेडिट आहे की ज्या काही महसुलीच्या नोंदी होत्या जुन्या, त्या नोंदी मराठा समाजातल्या लोकांना माहीतच होतं. बरोबर. ही यांनी माहीत करून दिलं. आणि मग लोक शोधायला लागले आणि सरकारी यंत्रणा कामाला लावली मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी. आणि जेव्हा लोक जाऊन पाहायला लागले की बाबा माझे आजोबा माझे पंजोबाच्या समोर कुणबी लिहिलेलं आहे, मग त्यांना ते मिळालं आहे. आणि त्या आता त्यांच्या ते व्हॅलिडिटी पण काही होत आहेत, काही होतील, थोडंसं काही त्याच्यामध्ये असेल, काही गोष्टी होतील. पण मराठवाड्यामध्ये कुणबी नव्हतेच ना, विदर्भात होते. पंजाबरावांनी ते काम विदर्भातले. आता आमच्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षा कीर्तिताई उढाण म्हणून होत्या, त्या जळगावच्या, त्या कुणबी आहेत. आणि त्या ओबीसी महिला होत्या, त्यात त्या 5 वर्ष अध्यक्ष राहिल्या. आणि त्यांचे पती शामराव उढाण हे मराठा समाजात, म्हणजे विवाह होतात. हे आता म्हणजे मोठं उदाहरण सांगितलं मी. तर ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत. पण हे सरसगट होईल की नाही याच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे. बरोबर. कारण ती कायदेशीर आणि संवैधानिक पण अवेअरनेस निर्माण केला आहे मोठ्या प्रमाणात. पण सर तुम्हाला आता लोकसभेला जसा इम्पॅक्ट झाला, म्हणजे भाजपला अक्षरशः भोपळा पण फोडता नाही आला, आता विधानसभेला पण त्याचा इम्पॅक्ट तुम्ही बघता? आजही वातावरण तसंच आहे. वातावरण ग्रामीण भागातलं तसंच आहे. कारण काय तर ही खूप मोठ्या प्रमाणात जागृती झाली आहे. आता ही लाडकी बहीण वगैरे बऱ्याच शासनाने योजना सुरू केल्या आहेत. परंतु आमच्याकडे लोकसभेला भाजपला मराठवाड्यामध्ये भोपळा फोडता आला नाही, हे वास्तव आहे. आणि त्याच्या पाठीशी खूप मोठं कारण आहे, खूप मोठं कारण. तर जालन्यामध्ये रावसाहेबांनी जरा थोडी चतुराई केली त्यांच्या स्वभावाप्रमाणे. एक मंगेश साबळे उभे केले होते. तर त्यांनी ती जी मतं आहेत ती घेतली की जी समजा कल्याणराव काळेंना पडली असती तर ती थोडीशी घेतली. पण त्यातले काही भाजपची पण मतं गेली. कारण भाजपची हक्कानी जी भाजपला पडणार होती, परंतु या भावनेपोटी त्यांना ती द्यायची नव्हती, तर ती त्यांना जरा म्हटलं होतं की पाडायचं कुणाला ते तुम्ही ठरवा असं म्हणायचे. ते खूप म्हणजे अतिशय हुशार आहेत. त्याला एक काउंटर म्हणून आता ओबीसी आंदोलन पण तिथं सुरू झालं, हाकेंचं वडीगोत्री. तर तुम्ही ते कसं बघताय? कारण तसा पॉलिटिकली बीजेपीचा डीएनए जो आहे तो आमच्याकडे काय ओबीसी, माधव म्हणतो तसा आणि फडणवीसांनी जाहीर सांगितलं ना आमचा डीएनए. आणि त्यानुसार त्यांनी म्हणजे एक तिकडं जानकर उभे केले होते, धनगर वंजारी उभे केले होते, पंकजा आणि माळी छगन भुजबळ उभे करणार होते, पण त्यांना विरोध झाला. तोच पॅटर्न नक्की, नाही तर ते उभे राहिले असते. तर तो कसं बघताय तुम्ही ओबीसी आणि ओबीसी मध्ये काय आहे की ओबीसी मध्ये आमच्याकडे प्रमुख जाती आहेत. एक तर वंजारी मराठवाड्यात मोठ्या संख्येने, त्यानंतर माळी समाज पण मोठा आहे, धनगर समाज मोठा, ही समाज. बाकी मग मायक्रो ओबीसी आहेत बरेच, लोहार आहेत, ही बाकी मायक्रो ओबीसी भरपूर आहेत, राजपूत आहेत. तर ते NT मध्ये जातात काही. परंतु यांचं असं एकत्रित संघटन कमी आहे तुलनेमध्ये, मराठा समाजाच्या तुलनेमध्ये ते विस्कळीत आहेत थोडेसे. पण आता ही आली आहे जागृती. भुजबळांच्या सभा झाली, पहिली सभा अंबडला झाली त्यांची. त्यानंतर आता हे हाके बसलेत उपोषणाला. इकडचे तुमचे मंगेश ससाणे पण आलेत तिकडे, आता ते अंतरवलीत बसले. म्हणजे आता अंतरवलीत स्वतः मनोज पाटील मध्ये, इकडे ससाणे आणि इकडे हाके, असं 3 उपोषण आहेत तिथे. तर हे असं आहे. पण आता हे बघावं लागेल किती ते होईल. लोकसभेमध्ये तर नाही झालं, ही गोष्ट नक्कीच खरी आहे. लोकसभेमध्ये लोकांनी नाही, मनोज पाटलांनी जो मध्यंतरी गावबंदी नावाचा विषय केला होता तो खूप प्रभावी होता. गावोगावी मराठवाड्यातल्या
मोठी मोठी आजही तुम्हाला होल्डिंग हो दिसते. आहे, बरोबर. नेत्यांना प्रवेश बंदी. यातनं काय झालं, मी माझ्यासारखा एक अभ्यासक पत्रकार असं मला असं वाटतं, मराठा समाजाला आरक्षण मिळेल, नक्की आणखी काय होतील त्या गोष्टी होतील. पण एक गोष्ट खूप छान झाली सर, ती म्हणजे समाजामध्ये मोठी मराठवाड्यात जागृती आहे. जागृती आहे. राजकीय हक्काची जागृती आली, आपल्या मागासपणाची जाणीव झाली. जसं बाबासाहेब म्हणायचे की तुम्ही अस्पृश्य आहात, ते अस्पृश्यतेची जाणीव करून देत होते. गुलामाला त्याच्याशिवाय ते गुलाम हां, असल्याची उठणार जाणीव नाही. करून द्या, उठणार बरोबर. नाही. तसं. तर तसे आज आमच्या भागातले लोक ही तशी उठायला त्यांची एक एक नांदी सुरू झाली आहे. ती आता ही कितपत ज्योत अशी भडकेल भडकेल, बरोबर आहे. त्यानुसार तर या निमित्ताने मग आता आपण थोडंसं म्हणजे राजेश टोपेंच्याबद्दल थोडं सांगा, किंवा तिथं अब्दुल सत्तार असतील, भुमरे असतील, अर्जुन खोतकर आहेत, किंवा खुद्द कल्याण काळे आहेत. कारण जसं आपण दानवे बघितला तसा गोरंट्याल असतील किंवा काळे, आधीच्या काळी अवताडे. तर या या थोड्या नेतृत्वाबद्दल सांगा. त्यांचा किती इम्पॅक्ट आहे, काय वैशिष्ट्य किंवा काय किस्से तुम्ही जे हो सांगतील हो ते. अंकुशराव टोपे आमच्याकडे, म्हणजे राजेश टोपेंचे हो. वडील हे अंकुशराव टोपे हे जेव्हा जालना आणि औरंगाबाद एक जिल्हा होता, तेव्हापासून ते आमदार होते हो. सुरुवातीला. नंतर ते खासदार झाले. जेव्हा इंदिराजींची हत्या झाली हो. त्यावेळेस त्या लाटेमध्ये अंकुशराव निवडून आले, पुंडलिकरावांच्या विरोधात झाले. आणि अंकुशराव टोपे हे खरं दूरदृष्टी असलेले नेते. त्यांनी शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. मत्स्यदरी शिक्षण संस्था त्यांची मोठी आहे. त्यानंतर त्यांनी 2 कारखाने, एक समर्थ सहकारी आणि टोपे साहेबांनी जिल्ह्यामध्ये विकासाची एक जी खाजगी याच्यातनं पायाभरणी ती केली. आणि आता राजेश टोपे त्यांचे चिरंजीव आहेत, बरोबर. ते आमदार आहेत, ते आरोग्यमंत्री होते. हो. त्यामुळे त्यांनी एक त्यांच्या मर्यादे, परंतु कसं आहे की सर, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या संस्थेच्या बाबतीतच आहे. संस्थेचा विकास शेवटी त्याला एक मर्यादा मर्यादा आहे, आहे. बरोबर. पण यांनी हा संस्थात्मक विकास टोपेंनी केला मोठ्या प्रमाणात. आता तुम्ही अर्जुनरावचं नाव सांगितलं. अर्जुनराव खोतकरांच्या अशा कोणत्याही संस्था नाही. अर्जुनराव शिवसेनेच्या तालमीत वाढलेले आहेत. त्यांनी आंदोलनं करणं, संघर्ष करणं आणि भांडण करणं असंच त्यांचं गेलं. आणि आहे तसा स्वभाव आहे त्यांचा. पण त्यांचं काही संस्थात्मक असं काही फार मोठं काम नाही आहे दुर्दैवाने. आणि ते प्रामाणिकपणे सांगितलं त्यांनी उद्धव ठाकरेंना की माझी अडचण आहे, मी हां. जातो. हो हो म्हणजे त्यांनी काही लफो नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. कशामुळे आहे आणि ट्रान्सपरंट आहेत. आता आमचे दुसरे नेते आहेत, ते म्हणजे इकडे बबनराव लोणीकर परतूरचे. ते पण 5 वर्ष आमचे पालकमंत्री होते. बरोबर. बबनरावचं पण असंच आहे की त्यांचा संस्थात्मक असा पसारा काहीच नाही. बबनराव पण अत्यंत स्पष्टवादी नेता आहेत, बरोबर. अतिशय स्पष्ट. भारतीय जनता पक्षामध्ये ते आहेत, पण ते स्पष्ट बोलतात. ते पाणीपुरवठा मंत्री होते. त्यांनी आमच्या परतूर आणि मंठा 2 तालुक्यातल्या सर्व गावात पाण्याची व्यवस्था केली. बरोबर. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट त्यांची अशी आहे की ते अत्यंत परखड व्यक्ती होते. फटकळ म्हणता येईल. फटकळ म्हणता येईल, पण ते हो. स्पष्ट बोलतात. त्यांचं टोपेंचं त्यांचं आणि राजेश टोपेंचं नेहमी राजकीय संघर्ष बघायला मिळतो. इवन रावसाहेबांची आणि त्यांची फारशी मैत्री नाही. ते एका पक्षात असले तरी ते टाळतात एकमेकांना, पण त्यांचं असं जाहीर काही होत नाही, पण टाळतात दोघंही जण. रावसाहेब दानवे जरी विरोधी पक्षात असले, त्यांनी एक कारखाना उभा केला आणि त्यांच्या पण शिक्षण संस्था आहेत, पण त्यालाही मर्यादित आहेत. भोकरदन जाफराबाद पुरतंच आहे त्यांचं. त्यामुळे असं एक व्यापक प्रमाणात. आणि बरं, या जरी संस्था उभ्या राहिल्या ना सर, तर या संस्थांमध्ये इकडे जी पश्चिम महाराष्ट्रातली जी गुणवत्ता आहे, तशी गुणवत्ता आमच्याकडे दुर्दैवाने नाहीच आहे. ती गुणवत्ता नसल्यामुळे त्या संस्था आहेत, तिथनं मुलं बाहेर पडतात. जसं टोपे साहेबांचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, परंतु ते आज असं नाही आहे की मुंबईतला एखादा विद्यार्थी येऊन आम्हाला जालन्याच्या मत्स्यदरी इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घेईल का? नाही घेणार. तो तिथलाच मुलगा जाईल. तर ही जी गुणवत्ता वाढायला पाहिजे, ती दुर्दैवाने आमच्याकडे नाही वाढली, ही वस्तुस्थिती आहे. कल्याणराव काळे जे आहेत ना, ते आत्ता खासदार झाले, ते तिकडे आमदार होते फुलंब्रीमध्ये. तर त्यांनी फुलंब्रीमध्ये त्यांचं काम आहे, दूध संघाचं काम आहे. हरिभाऊ बागडे सुद्धा फुलंब्रीचेच आमदार आहेत. आणि हरिभाऊ बागडेंचं काम थोडंसं संभाजीनगरमध्ये आहे, दूध संघात आहेत. आणि हरिभाऊ बागडे म्हणजे कसे एकदम ते भारतीय जनता पक्षामधले राजकारणी नेते आहेत, परंतु त्यांच्याकडे बघितल्यानंतर ते राजकारणी आहेत असं वाटत नाही. एक साधं म्हणजे पुंडलिकरावाची सुधारित आवृत्ती आहे. बरोबर. अरे हो. आणि आता ते राज्यपाल झाले, आता राजकारणातून तर पूर्णपणे निवृत्त झाले आहेत. त्यामुळे आमच्याकडे जी नेते मंडळी आहेत ना, त्यांनी हा विकास केला. कैलास गोरंट्यालांचं असंच आहे की ते व्यापारी आहेत. ओके. आणि व्यापारी कुटुंबातूनच पुढे आलेत. त्यांचा मजूर छाप बिडी नावाचा व्यवसाय पारंपरिक, म्हणजे जालन्याला बिडी सुद्धा होती सर, तुम्हाला सांगतो. जालन्याची ब्रँड बिडी मजूर छाप,
गायछाप, हिम्मतलाल, मनीलाल. परंतु आता काय सिगरेटनी अतिक्रमण केलं आणि गुटख्याला बंदी आहे, पण ते सिगरेटचं जे अतिक्रमण झाले त्यामुळे आमची बिडीचा व्यवसाय म्हणजे आता जालना शहरामध्ये बघा 10,000 महिलांना बिडीचा रोजगार मिळतो. पण तेंदू पत्त्यापासून घरी बसल्या बसल्या त्या बिड्या करायच्या वळायच्या. आणि द्यायच्या. बरोबर. त्याला आता मंदी आली आहे खूप. हम्म. पण आहे तो बिडीचा व्यवसाय. गोरंट्याल त्याच कुटुंबातनं आले पुढे, बरोबर. कैलास हो. गोरंट्याल. त्यामुळे ते व्यापारीच आहेत. त्यांचं असं संस्थात्मक काही मोठं काम नाही आहे. शिवाजीराव चौथेंना एकदाच टर्म मिळाली, त्यांनी एक घनसंगीत कॉलेज उघडलं. बाकी मग विलासराव खरात म्हणून आमच्याकडे अंबडचे आमदार होते, 10 वर्ष आमदार होते, काँग्रेसचे. हो, हो. जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. त्यांच्याही काही संस्था आहेत छोट्या छोट्या. परंतु या सगळ्या शिक्षण संस्था वेगवेगळ्या नेत्यांनी आमच्या ज्या काढल्या आहेत ना, त्यांची मर्यादा जिल्ह्यापुरती त्या पुरतीच मर्यादित अशीच आहे. दोन आहे. नावं, एक तर अब्दुल सत्तार सत्तार आणि साहेब भुमरे. सत्तार काय साहेब- वादग्रस्त राहतात. हो, म्हणजे प्रचंड आता तर दानवे आणि त्यांचं इतकं त्यांचं की खूप जोरात सिल्लोड म्हणजे जणू काय पाकिस्तान वगैरे इतका जिवारी लागला ते त्यांना विजय. लोकसभेमध्ये त्यांनी लोकसभेमध्ये. रावसाहेबांना दुसरे ते- भुमरे जरी ते आता संभाजीनगरचे ते खासदार मामा आहेत असले. आमच्या जरांगे पाटला. हो, नाव आहे ते. आणि जरांगे पाटलांचा पण हात आहे म्हणतात आहे. ते निवडून येण्यात. आहे जरी अंबादास दानवे असते तर मतविभागणी झाली असती. नक्कीच नक्की. आणि त्याला पण एक बाळासाहेबांनी एक अत्यंत साधा माणूस नक्की. त्याला हे केलं. पण ते बाळासाहेबांनी सुद्धा म्हणजे वादग्रस्त आहेत. शिवसेनेच्या राजकारणामध्ये जे सांगितलं जातं ते खरंच आहे. आता आमच्याकडे शिवाजीराव चौथे निवडून आले अंबडचे. 500 घरं आहेत त्यांचे अंबडमध्ये, आमदार झाले. म्हणजे चंद्रकांत खैरेजन तर नेहमी सांगितलं हो, जातं हो. संभाजीनगर. ते आहे. भुमरे मामांचंही तसंच आहे. भुमरे मामा एकदम साधे होते. बाळासाहेबांचा स्पर्श झाला, परिस्पर्श लोखंडाचं सोनं होतं एकदम. तसं झालं त्यांचं पण. अब्दुल सत्तारांचं असं आहे की अब्दुल सत्तार की नाही, सिल्लोडमध्ये त्यांचा खूप मोठा जम आहे. अब्दुल सत्तारांचाही स्वभाव असा रावसाहेबांसारखाच आहे थोडा. ते खाली ग्राउंडला त्यांची कनेक्टिव्हिटी जबरदस्त आहे, एकदम जबरदस्त. त्यामुळे त्यांना पराभूत कुणी करू शकत नाही. आणि ते अतिशय चतुर राजकारणी, ऑपॉर्च्युनिस्ट आहेत एकदम. आणि राजकारणात असलंच पाहिजे, चूक काही नाही त्याच्यात. म्हणजे हा शब्द कदाचित ते त्यांना जिथे फायदा दिसत असेल ना तिथं ते हे करत. म्हणजे रावसाहेबांबरोबर त्यांची अनेकदा दोस्ती पण होती ना, चांगली दोस्ती होती. म्हणजे त्यांना भाजपमध्ये घेण्याच्या हालचाली झाल्या होत्या. पण काही आता संघाच्या लोकांनी विरोध केला, मग ते येऊ शकले नाही. मग ते शिवसेनेत गेले असं. आणि आता त्यांच्या लक्षात आलं आहे की ते लोकसभेमध्ये त्यांनी रावसाहेबांना विरोध केला उघडपणे. ते पडले रावसाहेब. मग रावसाहेबांच्या पराभवानंतर मग रावसाहेब एकदम चिडले त्यांच्यावरती आणि ते आता त्यांचं जोरात सुरू झालं. त्यांनी टोपी घातली काढणार नाही. तर या अशा गमती जमती आमच्याकडे खूप होतात. म्हणजे एक मला चांगलं आठवतं, लोकसभा आणि विधानसभेची एकत्र निवडणूक झाली होती आपल्याकडे 1995 नंतरची. वाजपेयींनीच मला वाटतं. हां. त्या निवडणुकीमध्ये सत्तार विधानसभेला उभे होते अपक्ष सिल्लोडमध्ये. लोकसभेला आमच्याकडे उत्तमरण सिंग पवार उभे होते भाजपचे. काँग्रेसचे मला वाटतं ज्ञानदेव बांगर होते. तेव्हा त्यावेळेस बॅलेट होतं सर, कागदा. आणि तर तुम्ही जर त्याचे रेकॉर्ड काढून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की सिल्लोड विधानसभा मतदारसंघात सत्तारांना जेवढी मतं पडली 25,000 साधारण विधानसभेला अपक्ष ते पडले, तेवढ्या मतपत्रिका लोकसभेच्या कोऱ्या निघाल्या. रेकॉर्डवर आहे. रेकॉर्ड. आता याचा अर्थ तुम्ही सर खूप उघड आहे म्हणजे त्यात काय समजू शकता. विधानसभेला सत्तारला, लोकसभेला मतदान नाही. हे अशा खूप गमती जमती सत्तार साहेबांच्या. शेवटाकडे येताना आत्ता ज्या म्हणजे फोडाफोडी झाली पक्षांमध्ये, उद्धव ठाकरे आणि शिंदे असे 2 झाले, किंवा अजित पवार, शरद पवार, या सगळ्या पार्श्ववरती 6 पक्ष असतील. कदाचित तिसरी आघाडी जी आता बनते त्यांचे उमेदवार असतील. वंचितने आता काय उमेदवार जाहीर केलेत. तर पुढचं तुम्ही आता कसं बघतात? आणि मराठा आंदोलन म्हणजे एकीकडं लाडकी बहीण, कारण आता लोकसभेला जे नरेटिव्ह होतं संविधान बदलायचं किंवा थोडीशी सहानुभूती जी म्हणतो ते 2 फॅक्टर कदाचित तेवढे नसतील. म्हणजे उद्धव ठाकरे आणि पवारांना जी तेव्हा सहानुभूती मिळाली ती तेवढी नसेल, किंवा संविधान बदलायचं मला तर वाटतं आता चर्चा नसेल. तर या विधानसभा निवडणुकीमध्ये काय होईल? जरांगे फॅक्टर आणि इतरही सगळ्या 6 पक्ष आणि इतके सगळे उमेदवार असतील, बंडखोरी असतील, तर तुम्हाला काय दिसतं? एक सांगतो सर, आता ही जी महाराष्ट्रातली फाटाफूट झाली त्याच्यामध्ये विधानसभा मतदारसंघाने जर आपण घेतलं तर भोकरदनमध्ये काहीच झालं नाही. तिथे रावसाहेब दानवे भाजपचे आहेत. तिथे शिवसेना जी आहे तिथली, तिथे कुणी प्रभावित असा फार मोठा नेता नाही आहे. पण जे आहेत ते शिंदेकडेच गेले बरोबर आहे.
आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिथे जे आहेत चंद्रकांत दानवे, पुंडलिकरावचे चिरंजीव होते. पुंडलिकराव चिरंजीव चंद्रकांत ते दोनदा आमदार होते. तर ते पवार साहेबांकडेच आहे, शरदचंद्रजी पवारांकडे. त्यामुळे तिथे अजितदादांचा गट नाही. त्यानंतर तिथे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाही गट नाही. त्यामुळे तिथे जी लढाई होणार आहे ती सरळ सरळ भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, पवारसाहेब, शरदचंद्रजी पवार अशीच लढाई होईल. बाकीचे फोर्सेस छोटे मोठे अलायन होतील किंवा मग ते हे होतील. जालना विधानसभा मतदारसंघामध्ये अर्जुन खोतकर हे आता एकनाथरावाकडे आहेत. तर पूर्वी तेच आमदार होते, त्यामुळे पारंपरिक त्यांच्याकडेच होतं, तोच उमेदवार असतील. आणि काँग्रेसमधून कैलास गोरंट्याल असतील. भाजप तिथे उमेदवार उभा करणार नाही, कारण ही शिंदे गटाची जागा आहे असं दिसतं. पण आता एखाद्या वेळेस जर काही बंडखोरी झाली वगैरे तर गणितं बदलतील. आणि अर्जुनरावची इच्छा आहे बंडखोरी व्हावी, कारण मग जी भाजपची मतं समजा काँग्रेसकडे जाणार आहे ती भाजपकडे जाईल, तर खोतकरांचा त्यात फायदा आहे. अंबडमध्ये टोपेसाहेब विरुद्ध बाकीचे असं सगळं आहे. आणि राजेश टोपेंना भैयासाहेब म्हणतात. तर भैयासाहेबांच्या विरुद्ध एकाच एक जर लढत झाली तर मग भैयासाहेब अडचणीत येतात नेहमी. आणि तर तिथे तिरंगी चौरंगी लढत झाली तर टोपेसाहेब आरामात निवडून येतात. कारण असं आहे की टोपेसाहेबांची एक स्वतःची पक्की वोट बँक त्यांनी एक बांधून ठेवली. कारखाना, संस्था, त्याच्यामध्ये त्यांचे बांधलेले लोक आहेत. तिथे आता हिकमतराव उढाण आहेत, त्यांचं मोठं काम आहे, कारखाना आहे आणि त्यांनी रूट बेसवर काम चांगलं सुरू केलं आहे. सतीश घाडगे आहेत, त्यांना देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा पाठिंबा आहे. ते जर समजा एक झाले आणि विरोधात एकच उमेदवार उभा राहिला तर टोपेसाहेबांना थोडा अडचणीचा आहे. परतूरमध्ये बबनराव लोणीकर काँग्रेस आहे, बाकी मग तिथे काँग्रेसचाच उमेदवार उभा आहे, तिथे दुसरी काही फाईट होणार नाही. आता राहिला मुद्दा बदनापूरचा. बदनापूर आमच्याकडे हे राखीव आहे, अनुसूचित जातीचं. तिथे सध्या नारायणराव कुचे भाजपचे आमदार आहेत. पण तिथे थोडीशी कथा, मनोज जरांगेंचा सर्वाधिक प्रभाव बदनापूरमध्ये जरांगे पाटलाचा खूप मोठा प्रभाव आहे. कारण तिथे जो समाज आहे तो समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आत्ता या सगळ्या काळामध्ये प्रतिक्रिया तिथे उमटल्यात मोठ्या. त्यामुळे तिथे धोकादायक वातावरण आहे. तिथे आता उमेदवार कसा उभा राहील, काय राहील. पण एकूण जिल्ह्यावरती मनोज पाटील जरांगेंच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाचा मोठा प्रभाव आहे, हे नाकारता येणार नाही. ते फोर्सेस आहेत आणि ती निवडणूक थोडीशी नाही जरी म्हटलं तरी जातीय समीकरणांचा प्रभाव याच्यावर पडेल असं एकूण साधारण. तर शेवटी तुम्ही काय सांगाल, म्हणजे गेले तासभर तुम्ही खूप छान पद्धतीनं सांगितलं, पण एकीकडे असं दिसतंय की जे प्रश्न आहेत त्याच्या या सगळ्या मुळाशी, म्हणजे मराठा आरक्षणाच्या मागणीच्या मुळाशी पण आपण बघितलं की शिक्षण, शेती, रोजगार आहेत. आणि ही मागणी पुढे याच्या आधी पण तुम्ही सांगितलं की जरी समृद्ध असलं, पाणी असलं किंवा व्यापार उद्यमाचं शहर असलं, बियाणाचं, की कशा पद्धतीनं या सगळ्या भागाचा विकासाचा अनुशेष आहे तो कायमच राहिला. तर तुम्हाला पुढं भविष्यात काय दिसतंय? सर, तुम्ही खूप छान म्हणजे मुद्दा उपस्थित केला आहे. एकूण या सगळ्या विषयांकडे ना सरकार म्हणून, सरकारनी किंवा हे जे सामाजिक थोडीशी जाण असलेले जे राजकीय नेते आहेत त्यांनी या भूमिकेत लक्ष देण्याची गरज आहे मराठवाड्याकडे. आणि ते जर लक्ष दिलं नाही तर आज आमच्याकडे आरक्षणाची चळवळ उभी राहिली. तुम्ही बघितलं असेल, नामविस्ताराची चळवळ सुद्धा अशी भयंकर झाली होती, नामांतराची. खूप जळाला मराठवाडा. मराठवाडा विकास आंदोलन असेल, अन्य गोष्टीत खूप पेटतं वातावरण. त्याचं एकच कारण आहे, आमच्याकडे पायाभूत ज्या सुविधा आहेत त्या नीट होण्याची गरज आहे. त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. शिक्षण सगळ्यात महत्त्वाचं, कारण शिक्षणातूनच समृद्धी येईल, शिक्षणातून ज्ञान येईल, ज्ञानातून कौशल्य येतील आणि रोजगार मोठ्या प्रमाणात. जर रोजगार निर्माण झाला तर तिथला तिथेच राहील. म्हणजे मी आता जसं मी आरक्षणाचा सर्वे केला सर, तसं मी शेतकरी आत्महत्येचा केला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी मी गेलो, अनेक, जवळपास आमच्याकडे 35 आत्महत्या झाल्या, त्यातल्या 18 घरी मी जाऊन आलो, प्रत्यक्ष भेटून आलो. माझ्या असं लक्षात आलं आहे की ज्या शेतकऱ्याच्या घरी एक मुलगा शेतीत आहे आणि दुसरा मुलगा जर कुठे नोकरी करत असेल शहरात, त्या घरात आत्महत्या होत नाही, कारण त्याला त्याचा आधार असतो भावाचा. तो पेरणीच्या वेळेस बाबांना पैसे देतो, शिक्षणासाठी धाकट्या भावाची मुलं शहरात घेऊन येतो. शेतीमध्ये जर एक हात लोखंडाचा आणि एक हात सोन्याचा म्हणतात, कधी लोखंडाचा. शेतकरी शेतीच्या नुकसानाला घाबरत नाही, बिलकुल नाही घाबरत. तो म्हणतो एक हात लोखंडाचा, एक हात सोन्याचा, एका वर्षी लोखंडाचा येईल, सोन्याचा येईल असं म्हणतो. पण त्याला हा दुसरा सगळा सपोर्ट असण्याची गरज आहे मोठ्या प्रमाणात. तो सपोर्ट नाही आहे आमच्याकडे.
शिक्षणाचा नाही, रोजगाराचा नाही आहे. त्यामुळे या 2 गोष्टीकडे जर नीट लक्ष दिलं तर मराठवाड्यामध्ये या अशा समस्या सामाजिक उभ्या राहणार नाहीत. पण जर ते असंच दुर्लक्ष जर राहिलं दुर्दैवाने, तर आज आरक्षण आहे, उद्या आणखी काहीतरी उभं काहीतरी राहील, आहे. आणखी तिसरं काहीतरी उभं राहील आणि हे सारखं चालतच राहील कालांतराने, असं मला वाटतं. तर खूप धन्यवाद प्रेक्षको. सुरुवातीला जालना सोने का पालना म्हटलं होतं, तर सर म्हटले तसं कदाचित हे समृद्धीचे जुन्या दिवस आहेत. ते जर सरकारने या अशा बेसिक जे मुद्दे आहेत, शेती, शिक्षण, रोजगार याच्यावरती जर लक्ष दिलं, पाणी दिलं तिथं, चांगलं बियाणं दिलं किंवा जे सीड पार्क असेल, ड्रायपोर्ट म्हणजे नवीन काय नाही, पण जे स्वतःच दिलेली आश्वासनं वगैरे आहेत, ती जरी पूर्ण केली, तरी हे परिवर्तन होऊ शकतं. आणि कदाचित आरक्षणाचा जो सरांनी सांगितलं, की आरक्षणाची मागणी नाहीच आहे मुळात. तर या सगळ्यामधून तो आलेला एक व्हेक्टर आहे. खूप छान सांगितलं तुम्ही. त्यालासुद्धा कदाचित आळा बसेल. पण बघूयात पुढच्या काळामध्ये अशी पावलं उचलली जातात का. पण जालना जिल्ह्यावरची ही सगळी सांगोपांग चर्चा तुम्हाला कशी वाटली? केसापूरकर सरांनी सगळ्या घटना सांगितल्या. पूर्ण सगळा त्यांनीच आढावा घेतला. कशी स्थित्यंतर झाली. रावसाहेब दानवेंच्या बद्दल त्यांनी सांगितलं. जरांगेंच्या बद्दल सांगितलं. त्यांचा स्वतःचा जो सर्व्हे आहे मराठा आरक्षणाच्या निमित्ताने, या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि लवकरच आणखीन एका नव्या जिल्ह्यासह भेटूयात या सिरीजमध्ये. तोपर्यंत बघत राहा बोलबोल.